नमस्कार मित्रांनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी 10वीचं जे पुस्तक आहे, जे पार्ट 2चं पुस्तक आहे ते आपण बघणार आहे. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी MPSC मधील असतील, कंबाईन किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 असेल, 25 असेल, त्यासाठी आपल्याला सायन्स पार्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जवळपास 20 प्रश्न सायन्स सेक्शनमधून येत असतात मित्रांनो. आणि आपण काय करतो की याचं पुस्तक वाच, त्याचं पुस्तक वाच, याच्यामध्ये वेळ घालवतो आणि त्याच्यातून प्रश्न येत नसतात मित्रांनो. त्याच्यामध्ये प्रश्न हे परीक्षा झाल्यानंतर ॲड केले जात असतात. आणि ते प्रश्न येत असतात कुठून? तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे पुस्तक आहे, जे महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे, त्याच्यातून ते प्रश्न येत असतात आणि आपण ते करत नाही. तर हे जे पुस्तक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं 10वीचं जे पार्ट 2 आहे, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. आणि जर ते तुमच्याकडे पुस्तक असेल तर चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, हे लेक्चर ऐकायचं आहे, ते पूर्णपणे समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पहिल्यांदा समजून घ्या आणि त्यानंतर तुमची PDF असेल तर PDF ओपन करा, किंवा तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर पुस्तक ओपन करा. हे दुसऱ्या रीडिंगच्या वेळेस पहिल्यांदा लेक्चर समजून घ्या, डबल दुसऱ्या वेळेस लेक्चर ऐकताना 2चं स्पीड लावा आणि मी जो हायलाईट केलेला पार्ट आहे तो हायलाईट करा. आणि ती तुमची दुसरी रिव्हिजन असेल. म्हणजे एकदाच तुम्हाला करायचं आहे, पण परफेक्ट करायचं आहे. तर वेळ न दवडता आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10ला सुरुवात करणार आहे. चला, तर पहिला चॅप्टर काय आहे आपला? पहिला चॅप्टर काय आहे तर हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी अँड इव्होल्युशनमध्ये काय आहे मित्रांनो? तर यामध्ये इव्होल्युशन माणसाचं कसं झालं, त्याच्यामध्ये मग मेंडलची थिअरी असेल, ह्युगो डी व्रेसची थिअरी असेल, वॉल्टर सुटॉनची थिअरी असेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटेल की हे इंग्रजीमध्ये लेक्चर आहे आणि मराठीमध्ये नाही आहे, तर मी एक्सप्लेन करताना सगळं मराठीमध्ये करणार आहे. फक्त जे शब्द जे आहेत ते इंग्रजीमध्ये असणार आहेत इथले. आणि मला तर वाटतं की सायन्स हे इंग्रजीमधून वाचणंच बेटर आहे. मराठीमध्ये एकदम किचकट दिलेलं आहे मित्रांनो, त्याच्या नादी लागू नका. तुम्ही इंग्लिशच प्रेफर करा, कारण ते सोपं असते. 10वी लेवलचं इंग्रजी असते, फार काय अवघड नसते. त्यामुळे मराठीमधून मी एक्सप्लेन करीन आणि इंग्रजीची PDF असेल, त्यामुळे अडचण काही येणार नाही तुम्हाला समजायला. तर जॉर्ज मेंडेल आहे, इज अ पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. तो मॉडर्न जेनेटिक्सचा पायोनियर कोण आहे? जॉर्ज मेंडेल. तुम्हाला प्रश्न येईल की हू इज अ पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स? तर जॉर्ज मेंडेल आहे. म्युटेशनची थेअरी कोणी दिली? ह्युगो डी व्रेसनं म्युटेशनची थेअरी, म्हणजे अचानक जे चेंजेस होतात जीनमध्ये, ते कोणी सांगितलं? ह्युगो डी व्रेसनं सांगितलं. आता वॉल्टर सुटॉन आहे, त्याने काय केलं तर ते क्रोमोझोमच्या ज्या पेअर आहेत त्या ऑब्झर्व केल्या. कशामध्ये? ग्रासहॉपरमध्ये क्रोमोझोमच्या पेअर असतात, अशा वॉल्टर सुटॉनने ऑब्झर्व केलेला आहे. तर ऑसवॉल्ड एव्हरी, मॅककार्टी आणि मॅकलिओड ह्यांनी त्यांनी एक थेअरी मांडली. आणि त्यामध्ये थेअरीमध्ये 1944 साली त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल असतं, परंतु व्हायरस हा त्याला एक्सेप्शन आहे. व्हायरस हे एक्सेप्शन आहे, व्हायरस, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे कोणाची थेअरी आहे? एव्हरी, मॅककार्टी आणि मॅकलिओड. तर फ्रेंच सायंटिस्ट, त्यानंतर जे फ्रेंच सायंटिस्ट जे जेकॉब आहेत, फ्रान्कॉइस जेकॉब आणि जॅक मोनोड, त्यांनी काय केलं तर प्रोटीन सिंथेसिसची थेअरी मांडली. तुम्हाला प्रश्न येईल परीक्षेमध्ये, 1961 साली कोणत्या सायंटिस्टने प्रोटीन सिंथेसिसची थेअरी मांडली? तर फ्रेंचचे सायंटिस्ट आहे. लक्षात ठेवा की प्रोटीन खाण्यासाठी तुम्ही कुठे गेला? फ्रेंचला गेला प्रोटीन खायला. फ्रेंचचं नाव काय? फ्रँकॉइस आणि जॅक मोनोड. ओके. तर त्यानंतर जे आपल्याकडे त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. याच्यामध्ये काय होतं मित्रांनो? DNAचं कन्व्हर्जन RNAमध्ये होतं आणि RNAचं कन्व्हर्जन mRNAचं कन्व्हर्जन tRNAमध्ये असं होतं. आणि ते ट्रान्सलोकेशन जे आहे, ट्रान्सलोकेशन म्हणजे की जे प्रोटीनचे जे मॉलिक्यूल आहेत त्या मॉलिक्यूलचं ट्रान्सलोकेशन रायबोझोममध्ये करणं आहे. तर लक्षात ठेवा, प्रोटीन सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू द RNA, दिस इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. म्हणजे याच्यामध्ये DNA आणि RNAच्या थ्रू तुमचं प्रोटीनचं सिंथेसिस होतं आहे, असं त्याला म्हणायचं सेंट्रल डॉग्मा. याच्यामध्ये बघा ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? मग आता ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे DNAचं कन्व्हर्जन RNAमध्ये होतं, याला म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. RNAचं सिंथेसिस होतं आहे. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RNA फॉर्म झाला, DNA पासून RNA तयार झाला, त्याला काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन. ओके. आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय? लगेच बघूयात आपण. हे ट्रान्सलेशन म्हणजे काय?
ट्रान्सलेशन म्हणजे काय खाली दिलेलं आहे बघा मित्रांनो. ट्रान्सलेशन याच्यामध्ये आय थिंक दिलेलं नाही आहे. हां, ट्रान्सलेशन म्हणजे काय तर RNAचं कन्व्हर्जन. RNAमध्ये या ठिकाणी काय डायग्राम दिलेली आहे आय थिंक, बरं ठीक आहे बघूयात आपण. mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम्स फ्रॉम सायटोप्लाझम. इट ब्रिंग्स कोडेड मेसेज फ्रॉम DNA. DNA कडून हा मेसेज घेऊन येतो कोण? mRNA. ओके, mRNA काय करतो? DNA कडून मेसेज घेऊन येतो mRNA. आणि त्याच्यामध्ये ते ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये असतं. हे ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये असतं आणि त्याच्यामध्ये ते हिच्या प्रत्येक ॲमिनोसाठी कोडॉन असतो आणि त्याच्यामध्ये 3 न्यूक्लिओटाइड असतात. 3 न्यूक्लिओटाइड असतात. किती न्यूक्लिओटाइड असतात? 3 न्यूक्लिओटाइड असतात. आणि हे न्यूक्लिओटाइड म्हणजे हा एक प्रकारचा कोड आहे. कोड आहे कशाचा कोड आहे? प्रोटीनचा कोड आहे. प्रोटीनचा कोड आहे हा. तर याच्यातून तुम्हाला समजणार आहे की याच्यातून समजणार आहे की याचं हे प्रोटीन याच्यापासून तयार करायचे, या कोडॉनपासून. त्याला काय म्हणायचं? ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे 3 आहेत ना, 3 न्यूक्लिओटाइड आहेत, तर त्याला म्हणायचं ट्रिपलेट कोडॉन. त्यानंतर डॉक्टर हरगोविंद खुराना जे आहेत काय, ते डॉक्टर हरगोविंद खुराना आहे सायंटिस्ट. त्यांनी या ट्रिपलेट कोडॉनचा शोध लावला की किती अॅमिनो ॲसिडसाठी? 20 अॅमिनोसाठी. तुम्हाला प्रश्न येईल किती ॲसिडसाठी लावला? तर 20 अॅमिनोसाठी. त्यांना नोबेल प्राईज पण त्यासाठी भेटलेलं आहे. खूप मोठं काम केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर mRNA इज मेड अप ऑफ 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन ॲज पर द मेसेज ऑन द mRNA. अॅमिनो ॲसिड आर सप्लाइड बाय tRNA. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन. tRNA कडे अँटीकोडॉन असतात. ओके, कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन द mRNA. दिस इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. बघा म्हणजे आता तुम्हाला इथं जे म्हणलं मी RNAचं कन्व्हर्जन, mRNAचं कन्व्हर्जन tRNAमध्ये. ओके, tRNAमध्ये. mचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? T मध्ये झालं. आणि इथं DNAचं RNA म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. क्री पहिल्यांदा, C पहिल्यांदा. आणि ट्रान्सलेशन म्हणजे L म्हणजे mRNAचं कन्व्हर्जन tRNAमध्ये. हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा C होणार. पहिल्यांदा ट्रान्सक्रिप्शन C येणार आणि नंतर T येणार, L येणार. कोण? L. ट्रान्सलेशन L येणार. पहिल्यांदा C येणार. आपल्या ABCD मध्ये पण पहिल्यांदा C येतं आणि पण नंतर L येतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पेप्टाईड बॉन्ड असतात. त्या बॉन्डनुसार ते एकमेकांना बांधलेले असतात. ओके, रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड टू द एंड ऑफ mRNA टू द अदर डिस्टन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. त्याला काय म्हणायचं? mRNA मूव्ह करतं एका एंडपासून दुसरीकडे. त्याला काय म्हणायचं? ट्रान्सलोकेशन. ओके, त्यानंतर प्रोटीन कंट्रोल वेरियस फंक्शन ऑफ बॉडी. प्रोटीनचं काम काय असतं? प्रत्येक आपल्या बॉडीचे वेगवेगळे फंक्शन मॅनेज करणं हे प्रोटीनचं काम असतं मित्रांनो. इव्हॉल्युशन काय झालं? इव्हॉल्युशनचा प्रकार कसा झाला? इव्हॉल्युशन म्हणजे काय तर ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द लिव्हिंग. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस कसे झाले किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पहिल्यापासून इव्हॉल्युशन कसं झालं याला म्हणायचं इव्हॉल्युशन. तर इम्पॉर्टंट काय ह्याच्यामध्ये तर ॲट प्रेझेंट क्रोर ऑफ स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विथ ह्यूज डायव्हर्सिटी, शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन ह्युमन. आपल्याकडे खूप डायव्हर्सिटी आहे सध्या या कंडिशनला. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर ॲमिबा अँड परमेसियम टू द मॅन. आणि बघा म्हणजे अमिबापासून ते परमेसियमपासून ते आपला कॉम्प्लेक्स मॅन आहे, तसं त्याचं इव्हॉल्युशन झालेलं आहे. आता ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. आता प्रश्न कुठून येणार आहे तर थिअरी ऑफ इव्हॉल्युशनमधून येणार आहे. थिअरी ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे काय म्हणणार आहे? थिअरी ऑफ इव्हॉल्युशन पहिले तर काय म्हणते? ह्या थिअरीनुसार फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जे आहे प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्मड इन ओशन. त्याचं मत आहे की पहिलं जे मटेरियल आहे लिव्हिंग मटेरियल ते कुठं तयार झालं? समुद्रामध्ये. पहिलं प्रोटोप्लाझम कुठं तयार झालं तर समुद्रामध्ये तयार झालं. ऑल दीज चेंजेस इज ॲट मोस्ट 300 crores म्हणजे 300 कोटीच्या कालावधीमध्ये हळूहळू तिथे इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे. युनिसेल्युलरचं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलरपासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी किती काळ लागला तर 300 कोटी वर्ष. इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशन. ह्या प्रोसेसला पूर्ण काय म्हणायचं? इव्हॉल्युशन म्हणायचं, कारण ही ग्रॅज्युअल होत जाते ना. आता बघा इव्हिडन्स काय आहेत? मग आपण कशाच्या बेसिसवर म्हणणार की इव्हॉल्युशन झाले तर स्ट्रक्चर, तुमच्या माउथचं पोझिशन आणि आयचं स्ट्रक्चर. आपले बघा ह्याच्यामध्ये हे डॉग आहे आणि ही मेंढी वगैरे आहे आणि हा लांडगा वगैरे आहे. तर बघा ह्यांचं स्ट्रक्चर आणि माउथचं स्ट्रक्चर, डोळ्याचं स्ट्रक्चर आणि नॉस्ट्रिल सिमिलर आहे. बऱ्यापैकी सिमिलर. डोळे सिमिलर, हे सिमिलर, बऱ्यापैकी सिमिलर स्ट्रक्चर आहे.
तर हे त्याच्यावरून मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्समधून आपण सिमिलरिटी आढळते, म्हणून त्याला म्हणायचं मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. आपला ह्यांचा कॉमन ॲन्सेस्टर होता असं समजतं याच्यावरून. तर त्यानंतर ॲनाटॉमिकल इव्हिडन्स पण आहेत. तुमचे हँड असतील, 4 लेग ऑफ ऑक्स, फ्लिपर ऑफ वेल आणि पॅटॅजियम ऑफ बॅट. बघा फ्लिपर ऑफ वेल कसं असते, फ्लिपर ऑफ वेल, पॅटॅजियम ऑफ बॅट, पॅटॅजियम ऑफ बॅट, 4 लेग ऑफ ओक्स. मग पुढचे पाय जे असतात ओक्सचे ते कशा पद्धतीने असतात आणि ह्युमन्स आहे. आणि बऱ्यापैकी सिमिलर स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणायचं ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. परत वेस्टिजियल ऑर्गन आहेत आपल्याकडे. वेस्टिजियल ऑर्गन आहेत काही वेस्टिजियल जे युजलेस ऑर्गन आहेत. ते युजलेस ऑर्गन का आहेत आपल्या शरीरामध्ये? फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स असेल तर ते युजलेस आहे ह्युमनसाठी, पण काही ऑर्गॅनिझममध्ये ते फंक्शनल आहे ना. कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये फंक्शनल आहे ते? तर ते प्राण्यांमध्ये फंक्शनल आहे अपेंडिक्स. कशासाठी? तर ते रुमिनंटसाठी, म्हणजे ते रवंत जो करण्यासाठी फायदा होतो त्याचा. तर मसल ऑफ इयरपिना म्हणजे आपल्या कानाची जी एक मसल आहे ती इयरपिना, तिचा पण युजलेस आहे आपल्यासाठी, त्याचा काही फायदाच नाही आपल्याला, तरी पण आपल्याकडे आहे ते. मग कशासाठी आहे ते आपल्या कानाला? कशासाठी आहे ते? वेस्टिजियल ऑर्गन आहे, युजलेस आहे आपल्यासाठी, तरी पण ते आहे. तर कशासाठी आहे? तर ते इव्हॉल्युशनचा पार्ट आहे, ते इव्हॉल्युशन झालेलं आहे असं त्याच्यातून आपल्याला समजतं. परत नंतर वेस्टिजियल ऑर्गन कोणकोणते तर प्रश्न येईल तुम्हाला, कोणकोणते वेस्टिजियल ऑर्गन आहेत? अपेंडिक्स आहे, इयरपिना आहे, टेलबोन, त्यालाच कोकेक्स म्हणतात म्हणजे जे माकड हाड असतं ते, विजडम टीथ असेल, परत बॉडी हेअर्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ द, आपल्या शरीरावर जे केस असतात ते. ओके. तर पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस काय आहेत आपल्याकडे? पॅलिओन्टॉलॉजिकल तर आपल्या शरीरामध्ये C14 असतो. तर C14 आणि C12 ह्याच्यातून आपण ते रेडिओ टेक्निक काढतो. रेडिओ टेक्निकनं आपण जे की आपल्याला अवशेष सापडतात त्या अवशेषावरून ते C14 आणि C12 हे 2 कार्बन डेटिंग टेक्निकचे जे कंपाऊंड आहेत त्यांच्यातून आपण इन्फॉर्मेशन काढत असतो. एलिमेंट आहे त्याच्यातून इन्फॉर्मेशन काढत असतो की ते किती वर्षाचा अगोदरचा आहे, किती वर्ष झाली असतील आणि याच्यातून कसं कसं इव्होल्युशन होत गेलेलं आहे. तर C14 जो असतो तो माणसाच्या शरीरामध्ये असतो. शरीरामध्ये कंटिन्यू डिके म्हणजे आपल्या मृत्यू झाल्यानंतर एखाद्या प्लांटचा किंवा वनस्पतीचा मृत्यू झाल्यानंतर हळूहळू डिके प्रोसेस होत जाते C14ची. मग जसा C14 हा डिके होत जातो तसं तुम्हाला ह्याचं कंपॅरिझन C12 बरोबर करता येतं आणि ह्या दोघांचं कंपॅरिझन करून तुम्हाला त्याचं एज फाइंड आउट करता येतं. ओके. तर त्यानंतर बघा कसं मग कोणते कोणी हे काढली प्रोसेस शोधून कोणी काढली असे C14चं कोणी डिके होतो असं कोणी सांगितलं? तर विलार्ड लक्षात ठेवा, लिबी यांनी ते सांगितलेलं आहे आपल्याला. रेडिओ कार्बनची त्यांनी टेक्निक फाइंड आउट केलेली आहे. मग त्यांनी काय सांगितलं? त्यांनी कसं इव्हॉल्युशन सेडिमेंटरी रॉक आणि फॉसिल त्याच्यातून आपल्याला कशी माहिती मिळते, कसा इरा पुढं सरकत गेलेला आहे? तर बघा याच्यामध्ये सिनोझोईक इरा आहे, मिसोझोईक इरा आहे आणि पॅलिओझोईक इरा आहे. तर आपण लक्षात कसं ठेवायचं आहे? CMP. ओके. तर सिनोझोईक, मिसोझोईक आणि पॅलिओझोईक असं त्याचं हे आहे. ओके. तर त्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस कसं आहे, कसं पुढं ते एम्ब्रिओलॉजिकली कसं पुढं सरकत गेलेलं आहे, इव्होल्युशन होत गेलेलं आहे. तर पहिल्यांदा फिश असेल, नंतर सॅलेमेंडर असेल, FS फिश असेल, सॅलेमेंडर असेल, परत टॉर्टॉइज आणि चिकन, TC टॉर्टॉइज चिकन, FS TC आणि पिग आणि नंतर काव असेल म्हणजे डुक्कर आणि काव. ओके. आणि रॅबिट आणि मॅन असेल. म्हणजे बघा आपल्या जवळ कोण आहे? रॅबिट आहे. रॅबिट म्हणजे तुमच्याजवळ ससा असतो असं लक्षात ठेवा. तुमच्याजवळ कोण आहे? ससा आहे. ससानंतर कोण आहे? त्याच्या अगोदर कोण होतं? गाय होती. गायच्या अगोदर कोण? पिगच्या अगोदर कोण? चिकन. म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल डेव्हलपमेंटचे जे स्टेजेस आहेत त्या स्टेजेस जवळपास यांच्या सारख्या आढळतात. ते हे कसं इव्होल्युशन होत गेलेलं आहे हे त्याच्यातून समजतं. FS म्हणजे फिश सॅलेमेंडर, नंतर टॉर्टॉइज चिकन, पिग काव PC आणि रॅबिट आणि मॅन RM. ओके. डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, त्याच्यामध्ये डार्विननं थिअरी दिली नॅचरल सिलेक्शनची. त्यांनी काय कोणतं पुस्तक होतं त्याचं? बुक टायटल्ड कॉल्ड एज ओरिजिन ऑफ स्पीसीज. हा काय म्हणला? तर हळूहळू नॅचरल सिलेक्शन होत जातं, जो स्ट्रॉंग आहे तो तिथं जगत असतो आणि बाकीचे जे आहेत ते
काळानुसार मागं पडत जातात. तर त्याच्या थेअरीच्या विरोधात काय ऑब्जेक्शन होते, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर, की इव्हॉल्युशन होण्यासाठी नॅचरल सिलेक्शन हा फक्त फॅक्टर नाही आहे. किंवा मग डार्विननं मेन्शनच केलं नाही की युजफुल ऑर्गन आणि युजलेस ऑर्गनचं मॉडिफिकेशनबद्दल त्यानं काही एक्सप्लेनेशनच केलं नाही. आणि देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस, म्हणजे अचानक होणारे बदल आणि स्लो होणारे बदल ह्याच्यामध्ये त्यानं काही डिफरन्शिएशन केलं नाही किंवा त्याबद्दल काही बोललं नाही, त्याच्यामुळे त्याचा क्रिटिसिझम होतं. पण तरी पण त्यांचं थेअरी जी आहे, नॅचरल सिलेक्शनची जी थेअरी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण त्याच्यातून आपल्याला खूप सारं शिकायला भेटतं. परत लॅमार्कनं काय म्हणलेलं आहे, लॅमार्कची एक थेअरी आहे, मॉर्फोलॉजिकल चेंजेस जे होतात, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस जे होतात लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ते रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, तर इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, असं त्यांचं मत होतं. म्हणजे माणसाचा आळसपणा असेल किंवा माणसाचा ॲक्टिव्हनेस असेल, ॲक्टिव्हिटीज असतील, या गोष्टीमुळं माणसाचं इव्हॉल्युशन होत असतं. ओके, यूज आणि डिसयूज ऑफ ऑर्गन, म्हणजे जर तुम्हाला विचारलं प्रिन्सिपल ऑफ यूज ऑफ ऑर्गन हे कोणी सांगितलं, तर लॅमार्कनं. मार्क करून ठेवा लॅमार्किझम. तर काय, यूज आणि डिसयूज आहे. यूज होईल, हे बघा, आता तुम्ही लक्षात ठेवलं, यूज आणि डिसयूज जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला मार्क भेटतील, असं लक्षात ठेवा. यूज आणि डिसयूज तरच यूज आहे ना, तुमच्या लक्षात राहिलं तरच याचा यूज आहे. यूज आणि डिसयूज कुणी, मार्क, तर तुम्हाला मार्क भेटतील. ओके, त्यानंतर स्पिसिएशन काय आहे, स्पिसिएशन फॉर्मेशन ऑफ नवीन स्पीसीज, म्हणजे नवीन स्पीसीज तयार होण्याला स्पिसिएशन म्हणतात. कशामुळे होऊ शकतं मग ते, जेनेटिक व्हेरिएशन असेल, जिओग्राफिकल तुमची कंडिशन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कंडिशन असते तर नवीन स्पीसीज तयार होतो तिथं. ह्युमनचं इव्हॉल्युशन, माणसाची जी शेपटी आहे ती कुठं, म्हणजे कधी डिसॅपियर झाली, तर 4 कोटी वर्षापूर्वी. बघा, 4 कोटी वर्षापूर्वी माणसाची शेपटी कुठे, आफ्रिकेमध्ये ही डिसॅपियर झालेली आपल्याला आढळते. त्यानंतर तुम्हाला जे जर्नी ऑफ ह्युमन आहे ते बघावं लागेल. मग कोण कसं इव्हॉल्व होत गेलेलं आहे. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन ॲनिमल, म्हणजे फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल, म्हणजे माणसासारखा पहिला प्राणी कोण होता, रामापिथेकस. आता बघा ह्यांचं इव्हॉल्युशन कसं होत गेलेलं आहे ते बघा. पहिल्यांदा लेमूर, इजिप्त, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रियोपिथेकस, स्किल्ड मॅन आहे, आणि इरेक्ट मॅन आहे, निअँडरथल, आणि शेवटी क्रोमॅन, निअँडरथल, इरेक्ट मॅन, स्किल्ड ह्युमन, ऑस्ट्रियोपिथेकस, रामापिथेकस, ड्रायोपिथेकस, इजिप्तिकस, आणि एन्शियंट ॲनिमल लाईक लेम्यूर्स. म्हणजे लेमूर्स पहिल्यांदा आहे. म्हणजे काय जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तर काय लक्षात ठेवा, लेमूर लक्षात ठेवा. पहिला कोणता, म्हणजे सुरुवात कुठून झाली, लेमूरपासून. मॅग्नम जो रिसेंटचा जो आहे तो क्रोमॅग्नम. निअँडरथल आहे, निअँडरथलच्या आधी क्रोमॅग्नमच्या आधी निअँडरथल आहे, आणि निअँडरथलच्या आधी इरेक्ट मॅन आहे, इरेक्ट झालेला मॅन, आणि इरेक्टच्या आधी स्किल्ड, म्हणजे आधी स्किल झाला आणि परत इरेक्ट झाला. पहिल्यांदा स्किल आलं आणि परत ताईट झाला उभा राहिला तो. म्हणजे बघा, पहिल्यांदा डोकं चालवलं त्यानं, डोकं चालल्यानंतर त्याला परत त्याची म्हणजे आपल्याकडे पण बघा, स्किल आल्यानंतर तुमचं समाजामध्ये स्थान वाढतं ना, तरच तुमची मान उंचावते, इरेक्ट होते, मान उंचावते. मग पहिल्यांदा स्किल येतं, नंतर इरेक्ट होतं तुमचं, असं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर निअँडरथल, आणि त्याच्या अगोदर ऑस्ट्रियोपिथेकस, रामापिथेकस, ड्रायोपिथेकस. आता ह्याची थोडी इन्फॉर्मेशन बघूयात आपण. होमो जीनस ऑफ, हे बघा, मॉर्फोलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू अपियर टू बी मेंबर ऑफ द जीनस होमो अबाउट 20 लाख इयर्स ॲगो. द स्किल्ड ह्युमन डेव्हलप्ड, आणि 15 लाख वर्षाच्या अगोदर त्यावेळेस वॉकिंग पोश्चर जे आहे ते तयार झालं होतं. कधी, 15 लाख. तुम्हाला प्रश्न येईल की कधी तुमचं वॉकिंगचं पोश्चर तयार झालं होतं, तर 15 लाख वर्षापूर्वी. आणि ब्रेनचं जे अपराईट मॅन कंटिन्यू इन डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर पिरियड ऑफ अबाउट 1 लाख वर्ष. आणि त्यानंतर त्यानं फायरचं जे डिस्कवरी आहे ते केलेले आहे. आणि 50,000 वर्षापूर्वी जो ओल्ड मॅन आहे तो खूप म्हणजे इव्हॉल्व झालेला होता, त्याला आपण होमोसेपियन्स म्हणतो. आणि निअँडरथल मॅन जो आहे तो फर्स्ट व्हॉइस मॅन. आणि क्रोमॅग्नम आहे तो खूप फास्ट इव्हॉल्व झालेला आहे बाकीच्यांपेक्षा. ओके, क्रोमॅग्नम म्हणजे जो शेवटचा होता तो. आणि 10,000 वर्षापूर्वी माणसानं ॲग्रिकल्चर, शेती सुरुवात केली होती. कधी, 10,000
वर्षापूर्वी. ओके, आता आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहे. आता आपण दुसरा टॉपिक चालू करणार आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये लाईफ प्रोसेसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जीचं कसं प्रोडक्शन होतं, काही न्यूट्रियंट असतील त्यांच्या इफिशियन्सी असतील एनर्जीच्या, आणि सेल डिव्हिजन कशा पद्धतीनं होतं, या असं ओव्हरऑल या टॉपिकमध्ये असणार आहे. 4 पॉईंट आपण कव्हर करणार आहे. तर विदाउट वेस्टिंग अ सिंगल मुमेंट चला आपण पुढे जाऊयात. तर याच्यामध्ये पहिले तर ग्लायकोलिसिस. आता बघा, कार्बोहायड्रेट जे असतं, कार्बोहायड्रेट ऑफ द फूड दॅट वी कन्झ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली यूज. म्हणजे तुमचं जे तुम्ही जे अन्न खाता ते कार्बोहायड्रेट असतं, आणि त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट का खाता तुम्ही, तर तुम्हाला त्याची एनर्जीची गरज असते तुमच्या शरीराला. आता मी जर बोलतो आहे, लेक्चर बनवतो आहे, तर तुम्हाला इथं एनर्जीची गरज आहे. आणि ही जी एनर्जी आहे ती कशापासून तयार होणार आहे, तर ती ATPच्या फॉर्ममध्ये तयार होणार आहे. आणि ATPच्या ऑप्टेन इन फॉर्म ऑफ ATP, आणि ते कुठून घेतले जाते, तर कार्बोहायड्रेटकडून घेतले जाते. फॉर दिस पर्पज ग्लुकोज टाईप ऑफ कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज्ड. म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करावं लागेल, ऑक्सिडेशन. आणि हे ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर सेलमध्ये सेल्युलर कशामुळे होतं हे, तर सेल्युलर रिस्पिरेशनमुळे होतं. आणि सेल्युलर रिस्पिरेशनमुळे तुम्ही एनर्जी तयार करू शकता आणि तुम्ही बोलू शकता. मग आता जर मी बोलतो आहे तर बोलू शकता. तर अशी ही प्रोसेस आहे. मग त्या प्रोसेसमध्ये म्हणजे ग्लुकोजचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 स्टेप आहेत. किती स्टेप आहेत, टोटल 3 स्टेप आहेत. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करण्यासाठी किती स्टेप आहेत, 3 स्टेप आहेत. तर पहिली आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस ही कुठे होते, ही होते सायटोप्लाझममध्ये. द मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द प्रोसेस अँड 2 मॉलिक्यूल ऑफ इच पायरुक ॲसिड ATP. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल जो आहे, हे बघा आता मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज आहे, तो ग्लुकोजचं मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं आहे, ते कुठं होतं आहे, सायटोप्लाझममध्ये होतं आहे, सायटोप्लाझममध्ये होतं आहे. आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन स्टेप बाय स्टेप होतं कोणत्या प्रोसेसमध्ये, तर ग्लायकोलिसिसमध्ये. ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, तर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. आणि 2 मॉलिक्यूल कशाचे, प्रत्येकाचे 2 मॉलिक्यूल म्हणजे पायरुक ॲसिडचे 2, ATPचे 2, NADH2चे 2 आणि वॉटरचे 2 असे मॉलिक्यूल तयार होतात. आणि मॉलिक्यूल ऑफ पायरुक ॲसिड म्हणजे हे पायरुक ॲसिड जो मॉलिक्यूल आहे ह्या प्रोसेसमध्ये ॲसिटिल कोएन्झाईममध्ये कन्वर्ट केला जातो. त्याला कशाला, पायरुक ॲसिडला ॲसिटिल म्हणजे ॲसिटिल कोएन्झाईम. आणि 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्यूल ऑफ CO2 आर रिलीज ड्युरिंग दिस प्रोसेस. म्हणजे हे NADH2 आणि 2 CO2चे मॉलिक्यूल तयार होतात. हे नाही, आता समजा हे पायरुक ॲसिड आहे, पायरुक ॲसिड आहे, हे आपण कोणती प्रोसेस चालली आहे, पायरुक ॲसिड आहे, हे अजून ग्लायकोलिसिस चाललं आहे आपलं. तर पायरुक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, ॲसिटिल कोएन्झाईम Aमध्ये. आणि त्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये काय रिलीज होतं आहे, बाहेर काय पडतं आहे, तर CO2चे 2 मॉलिक्यूल आणि NADH2चे 2 मॉलिक्यूल, असे 2 मॉलिक्यूल बाहेर पडत आहेत. हे लक्षात ठेवा. हे कशाचा पार्ट आहे, ग्लायकोलिसिसचा पार्ट आहे, ग्लायकोलिसिसचा. ते आता कळलं तुम्हाला. पहिलं तर प्रश्न काय येणार आहे तुम्हाला, ग्लायकोलिसिस कुठं होतं, ग्लायकोलिसिस होतं सायटोप्लाझममध्ये. परत ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं की रिडक्शन होतं याच्यामध्ये ग्लायकोलिसिसमध्ये, तर ऑक्सिडेशन होतं तुम्हाला मी सांगितले. आणि ऑक्सिडेशनमध्ये कोणते प्रोडक्ट तयार होतात, एकतर पायरुक ॲसिड तयार होतं, त्याचे 2 मॉलिक्यूल, ATPचे 2 मॉलिक्यूल, NADH2चे 2 मॉलिक्यूल आणि वॉटरचे 2 मॉलिक्यूल, असे टोटल 8 मॉलिक्यूल एका ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर होतं. आणि त्यानंतर त्याच्यातला जो एक पायरुक ॲसिड जो तयार झालेला प्रकार आहे, पायरुक ॲसिड, तर हा पायरुक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाईममध्ये होतं. आणि या प्रोसेसमध्ये 2 NADH2चे मॉलिक्यूल आणि 2 CO2चे मॉलिक्यूल हे बाहेर पडतात. एवढंच महत्त्वाचं आहे ग्लायकोलिसिसमध्ये. याच्या बाहेर बघा प्रश्न जाणार नाही, गेला तर कोणाला येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एवढं परफेक्ट करा, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती क्रेब्स सायकल आहे. ही कुठे होते बरं, बोथ मॉलिक्यूल ऑफ. आता हा जो ॲसिटिल कोएन्झाईम तयार झाला आहे तो कुठे जातो, मायटोकॉन्ड्रियामध्ये जातो. मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला माहिती आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये जातो. आणि हिथं जी सायक्लिकल प्रोसेस जी होते त्याला काय म्हणायचं, तर ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, क्रेब्स सायकल. ती कुठे होते मित्रांनो, प्रश्न काय येणार आहे की क्रेब्स सायकल ही कुठे होते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. ॲसिटिल कोएन्झाईम A जो आहे त्याला
परत कम्प्लिटली ऑक्सिडाईज केलं जातं. म्हणजे हा जो मॉलिक्यूल तयार झालेला आहे, हा मॉलिक्यूल ॲसिटिल कोएन्झाईम ए, हा ॲसिटिल कोएन्झाईम ए, ह्याला परत पूर्णपणे ऑक्सिडाईज करण्याचं काम कुठं होते, कार्बोनिल क्रेब सायकलमध्ये होते. ओके. आणि त्याच्या प्रोसेसमध्ये काय तयार होते मग, CO2, H2O, NaDH2 आणि FADH2. आता इथे लक्षात ठेवा, FADH2 हा तर नवीन मॉलिक्यूल आहे. FADH2 तयार हा ग्लायकोलिसिसमध्ये नाही होत, हा क्रेब सायकलमध्ये होतो, हे एवढं लक्षात ठेवा. परत त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, याच्यामध्ये काय होतं, FADH2 आणि NaDH2 जे की तयार झालेमध्ये कशामध्ये, क्रेब सायकलमध्ये तयार झाले, ते तयार झालेले ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये ते पार्टिसिपेट करतात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. कोणते, NADH आणि FADH हे काय करतात, तर ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये पार्टिसिपेट करतात. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर जर समजा आता लक्षात ठेवा की NAD आणि FAD हे निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आहे आणि फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड हे बोथ कोएन्झाईम आहेत. ते कशामध्ये तयार होतात, तर फॉर्म्ड इन द सेल, युज्ड इन द सेल्युलर रेस्पिरेशनसाठी याचा फायदा होतो NAD आणि FADचा. आता काय महत्त्वाचं आहे तुम्हाला, तर ATP हा ॲडेनिसिन ट्रायफॉस्फेट आहे हा, म्हणजे याच्यामध्ये 3 फॉस्फेट आहेत. बघा इथं 3 फॉस्फेट आहेत. हे 3 फॉस्फेट जर तुमच्या शरीराला गरज लागली, याच्यामध्ये रायबो शुगर असते, ॲडेनिन असते काय, तर हे ATP जो मॉलिक्यूल असतो याच्यामध्ये असते एनर्जी म्हणजे काय असते, हे जे बॉन्ड असतात ना ट्रायफॉस्फेट, हे जे बॉन्डमध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते, फॉस्फरसचे 3 बॉन्डमध्ये 3 अशी एनर्जी. तर तुम्हाला ज्यावेळेस शरीराला एनर्जीची गरज लागते त्यावेळेस काय त्याचं कन्व्हर्जन होतं, हा बॉन्ड ब्रेक केला जातो आणि ह्या बॉन्डचा ब्रेक झाल्यानंतर हा एक फॉस्फरस मॉलिक्यूल बाहेर पडतो आणि तुमची एनर्जी रिलीज केली जाते. ती तुम्ही एनर्जी वापरत असता बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, पळण्यासाठी किंवा मग डान्स करण्यासाठी असेल किंवा मग एखाद्या मुलीच्या मागं पळण्यासाठी असेल, ते तुम्हाला माहिती आहे काय. तर ती एनर्जी असेल ती तुम्ही काय वाया घालवता आणि त्याच्यासाठी एवढी मोठी प्रोसिजर आत होते, हे लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे एनर्जी कुठेही वेस्ट करू नका. ATPला काय म्हटलं जातं, एनर्जी करन्सी. ही एनर्जी करन्सी आहे तुमची, हा तुमचा पैसा आहे, हे म्हणजे एनर्जी आहे आणि ही एनर्जी तुम्ही कशालाही वाया घालवू नका मित्रांनो. चला पुढं. ग्लायकोलिसिस कोणी आणलं रे बाबा हो, ग्लायकोलिसिस कोणी आणलं, ग्लायकोलिसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट. कोण, इम्बिडन, मियरॉफ आणि पार्नास. आता ह्या 3 सायंटिस्टने आणलं, कोणी, EM आणि P, तर ह्यालाच म्हणतात की EMP पाथवे. कोणी आणलं ग्लायकोलिसिस, EMP, या तिघांनी आणलं EMP. आता आपण मागाशी मागच्या चॅप्टरमध्ये CMP बघितलं होतं बघा. ओके. आठवाबर काय होते CMP, आठवते का, सिनोझोईक, मेसोझोईक, पेलिओझोईक. ओके. हे ह्याचं आणि EMP कशाचं, तर ग्लायकोलिसिसचं आहे, ग्लायकोलिसिसचं, हे लक्षात ठेवा. आता सायक्लिकल रिॲक्शन जे आहे क्रेब सायकल, हे कोणी सायक्लिकल रिॲक्शन कोणी केली, तर क्रेबनी त्याला डिस्कवरी केली आणि त्याबद्दल त्यांना नोबेल प्राईज पण भेटलेला आहे मित्रांनो. आता बघा काही ठिकाणी एनर्जीची जी प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन आहे, एनर्जी प्रोडक्शन जे होतं ते अएरोबिकमध्ये वेगळं होतं आणि अनएरोबिकमध्ये वेगळं होतं. म्हणजे अएरोबिक म्हणजे काय, जिथं ऑक्सिजन प्रेझेंट आहे, इथं ऑक्सिजन प्रेझेंट नाही. मग जिथं ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्याचं ऑक्सिडेशन कसं होतं, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचं, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने होतं. आता लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि फॅटी ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाईममध्ये होतं. कशामध्ये, तर जिथं O2चा प्रेझेन्स आहे. आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर ॲमिनो ॲसिडमध्ये आणि ॲमिनो ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाईममध्ये. आणि ॲसिटिल कोएन्झाईम जो बघितला आपण, मगाशी आपण वर बघितला ॲसिटिल कोएन्झाईम, तर तो ॲसिटिल कोएन्झाईम क्रेब सायकलमध्ये जातो आणि क्रेब सायकलची कुठं होते, क्रेब सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण जे बघितलं होते. ओके. आणि इथून पुढे ती प्रोसेस आहे, कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं ॲसिटिल कोएन्झाईमचं. पण कार्बोहायड्रेट आहे, ते कार्बोहायड्रेटचं ग्लायकोलिसिस होतं. ग्लायकोलिसिसमध्ये आपण बघितलं आत्ताच की पायरुविक ॲसिड तयार होतं आणि पायरुविक ॲसिडचं कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर, कम्प्लीट नाही होतं ऑक्सिडेशन, पण ऑक्सिडेशन होतं पायरुविक ॲसिडचं आणि ॲसिटिल कोएन्झाईम होतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं 2 मॉलिक्यूल बाहेर पडतात, ते कोणते कोणते मॉलिक्यूल आहेत ते आठवा तुम्ही. पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाईममध्ये होताना. आणि इथं पण क्रेब सायकलमध्ये पण कन्व्हर्जन CO2 आणि H2O आणि एनर्जी, इथं कम्प्लीट क्रेब सायकलमध्ये ॲसिटिल कोएन्झाईमचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होते, कम्प्लीट ऑक्सिडेशन होते कोणाचं, पायरुविक ॲसिडचं, हे लक्षात ठेवा. आणि जिथं अनएरोबिक आहे, जिथं ऑक्सिजन नाही आहे,
तिथं कन्व्हर्जन काय होतं, फर्मेंटेशन होतं ईस्टमध्ये आणि अल्कोहोल तयार होतं. म्हणजे तुम्ही दारू जी पिता काय, म्हणजे तुम्ही पित नसाल आय होप, पण जे लोक पितात दारू ते कुठून येतं तर ईस्टमधून येतं, आणि ईस्टमधून येतं त्याचं कशामुळे होतं तर पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होत असते, पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन होत असते. आणि हे जे पायरुविक ॲसिड आहे तर पायरुविक ॲसिड कशामधून तयार होते तर ग्लायकोलिसिसनं तयार होते. ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुविक ॲसिडमध्ये होते, आणि इकडं पण ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोलिसिसनं पायरुविक ॲसिडमध्ये होते, आणि इकडं पण फर्मेंटेशन होते, आणि काही ठिकाणी लॅक्टिक ॲसिड तयार होते. लॅक्टिक ॲसिड म्हणजे हे लॅक्टिक ॲसिड इनकम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यामुळे झालेलं असतं, आणि ऑक्सिडेशन होत नाही तर ऑक्सिजनच नाही आहे तरी कसं होईल. मग काही मॉलिक्युलमध्ये काही ऑर्गॅनिझममध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते, काहीमध्ये ईस्टमध्ये काय तयार होते तर अल्कोहोल तयार होते. परत ग्लायकोलिसिस कसं होतं ग्लुकोजचं पायरुविक ॲसिडचं फर्मेंटेशन झाल्यानंतर विनेगर असेल, विटॅमिन्स असतील, व्हेरियस मायक्रोब्समध्ये जे प्रोडक्शन होतं आहे त्याचं. ओके, हा कम्प्लीट प्रोसेस आहे. आता याच्यामध्ये अनएरोबिकमध्ये जिथं ऑक्सिजन नाही आहे ग्लुकोज तिथं इनकम्प्लीट ऑक्सिडाईज होते, तुम्हाला आत्ताच सांगितलं मी. ओके, आणि काही ठिकाणी अल्कोहोल तयार होते आणि फर्मेंटेशनच्या प्रोसेसनं तयार होतं आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. आपल्याला प्रोटीन ॲनिमलपासून जे प्रोटीन, म्हणजे तुम्ही जे चिकन खाता किंवा मटन खाता, ओके, तर ह्यामधून जी एनर्जी भेटणारी आहे ती ॲनिमल ओरिजिनचं जे प्रोटीन आहे ते फर्स्ट क्लास प्रोटीन कन्सिडर केलं जातं. आणि प्रत्येक ग्राम मागं, म्हणजे 1 ग्राम मागं तुम्हाला किती कॅलरी भेटतात, 4 किलो कॅलरी भेटतात. कशाच्या भेटतात, प्रोटीनच्या भेटतात. त्यामुळं हे लक्षात ठेवा. आणि तुमचं जर प्रोटीन तुम्ही जर असं त्याला प्रोटीनला ब्रेक केलं तर त्याच्यापासून काय तयार होतं ॲमिनो ॲसिड, कारण ते ॲमिनो ॲसिडपासूनच बनलेलं आहे ना, ॲमिनो ॲसिडपासून बनलेलं आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर द सबस्टन्स फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल आर कॉल्ड लिपिड. त्याला काय म्हणायचं, लिपिड म्हणायचं. डायजेशन ऑफ लिपिड कन्झ्युम्ड बाय अस इज नथिंग बट द कन्व्हर्जन ऑफ फॅटी ॲसिड. आता हे लक्षात ठेवायचं, फॅटी ॲसिड अल्कोहोल ह्याचं मिळून काय तयार होते, लिपिड तयार होते. फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल हे दोन्हींचं मिळून काय तयार होते, लिपिड तयार होते. फॅटी ॲसिडचं कन्व्हर्जन आता फॅटी ॲसिडचं कन्व्हर्जन काय होतं, कशामध्ये होतं, फॉस्फोलिपिडमध्ये होतं. आणि फॉस्फोलिपिड हे कशासाठी युजफुल असतात, फॉस्फोलिपिड हे प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी असतं. याचं एक्सप्लेनेशन इथंच दिलेलं आहे. फॅटी ॲसिडचं कन्व्हर्जन फॉस्फोलिपिड कशासाठी यूज होतं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी होतं. आणि लिपिड कशापासून बनलेत, फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला हे जर ब्रेक केलं तुम्ही तर काय, लिपिड जर ब्रेक केलं तर काय त्याचं प्रोडक्ट काय होणार आहे, अल्कोहोल एकतर तयार होईल, नाहीतर मग फॅटी ॲसिड तयार होईल. आणि जे की एक्सेस अमाऊंटमध्ये जे लिपिड तयार झाले, एक्सेस लिपिड जे तयार झालेलं आहे त्याचं ते कशामध्ये स्टोअर केलं जातं, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज. हा प्रश्न येतो 100%. कशामध्ये एक्सेस लिपिड कशामध्ये स्टोअर केलं जातं तर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये केलं जातं. आता पुढं विटॅमिन्सचे 2 प्रकार असतात, तुम्हाला माहिती आहे, जे की फॅट सोल्युबल असतात ते वॉटर सोल्युबल असतात. फॅट सोल्युबल कोणते आहेत, वॉटर सोल्युबल कोणते आहेत हे तुम्ही बघा. वॉटर सोल्युबल कोणते आहेत तर B आणि C, आणि फॅट सोल्युबल कोणते आहेत A, D, E, K. आणि विटॅमिन जे की आहेत रायबोफ्लेविन, निकोटिनामाइड हे FADH2 आणि NADH2 कुठून प्रोसेस होतात तर कोणत्या प्रोसेसनं तयार होतात, ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल ह्या दोन्हीतून FADH2 आणि NADH2. त्याच्यामध्ये FADH2 हा क्रेब सायकलनं तयार होतो आणि NADH2 हा ग्लायकोलिसिसनं तयार होतो. हे लक्षात ठेवा. FADH2 महत्त्वाचा आहे. FADH2 हा क्रेब सायकलनं तयार होतो, आपण आत्ताच बघितलं. आणि या प्रोसेसमध्ये रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड V3 हे तयार होतं. आता बघा, आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणी असतं. 70% जे वॉटर आहे ते 70% वॉटर वेट बाय सेल कंटेन 70% ऑफ वॉटर वेट. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये 70% वॉटर असते. आणि ब्लड प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये 90% वॉटर असते. आपल्या शरीराला काही फायबरची पण गरज असते, फायबर्स असतात आपल्या शरीराला गरज असते. आणि ते फायबर कशासाठी, आपल्या शरीरामध्ये फायबर पचत नाहीत पण आपल्याला डायजेशनसाठी ते फायबरची हेल्प होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हेजिटेबल खाता, फळं खाता, सिरियल्स खाता, तर हे जे सिरियल्स आहेत, फळं आहेत, त्याचा यूज आपण ते पचवू शकत नाही, परंतु ते कशासाठी गरजेचं आहे, इसेन्शियल आहेत आपल्याला. तर बाकीचे जे आपण पदार्थ खातोय त्याचं डायजेशन होण्यासाठी ते इम्पॉर्टंट आहेत. किंवा इंजेक्शन आणि इजेशनसाठी ते इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता त्यामध्ये सेल्स बघा. आता सेल्सच्या ज्या प्रोसेस आहेत,
सेल फॉर्मेशन म्हणजे नवीन सेल एखादी तयार होत असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे, तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहेत. पेअर ऑफ ईच टाईप ऑफ क्रोमोझोम, प्रत्येक ईच टाईप ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन 2n कंडिशन, प्रत्येक क्रोमोझोम हा 2n कंडिशनमध्ये असतो आणि त्याचं परत मायटोसिस होतं किंवा मिओसिस होतं. म्हणजे बघा आता मग मायटोसिसमध्ये काय होतं, मायटोसिस कुठं होतं, सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल, म्हणजे आपल्या शरीराचे जे सेल आहेत सोमॅटिक, प्रत्येक शरीरामध्ये ज्या काही सेल आहेत सगळ्या त्या सोमॅटिक सेल आहेत, आणि स्टेम सेल ह्याच्यामध्ये मायटोसिस होतं. आणि मायटोसिसमध्ये पण परत 2 प्रोसेस आहेत. पहिली प्रोसेस काय, कायरोकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन होतं, आणि परत सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, सायटोप्लाझ्माचं डिव्हिजन होतं. कायरो म्हणजे काय, कायरिक न्यूक्लिअर डिव्हिजन, आणि सायटोकायनेसिस सायटोप्लाझ्माचं डिव्हिजन आहे. ओके, आता पहिल्या स्टेपमध्ये काय आहे कायरोकायनेसिसच्या, त्याच्यामध्ये 4 स्टेप आहेत. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. पहिली काय, प्रोफेज, दुसरी मेटाफेज, तिसरी ॲनाफेज आणि चौथी टेलोफेज. प्रोफेजमध्ये काय होतं, पहिली प्लेन म्हणजे इथून क्रोमोझोम सेपरेट व्हायला लागली, क्रोमोझोम एकमेकांपासून दूर जायला लागली आणि सेंट्रिओल डुप्लिकेट व्हायला लागले, तिथं नवीन सेंट्रिओल तयार होतं आणि ते एकमेकांच्या अपोजिट जायला लागलं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथं हळूहळू न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो असतो तो डिसेपेअर व्हायला लागला पहिल्यांदा. ओके, कशामध्ये, प्रोफेजमध्ये. ओके, प्रोफेजमध्ये इथं काय झालं बघा. आणि दुसरी मेटाफेजमध्ये काय होते, ही मेटाफेजमध्ये काय होते, 2 न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथं कम्प्लिटली डिसअपेअर होतोय, हे इम्पॉर्टंट आहे. आणि सगळे क्रोमोझोम जे आहेत ते पॅरलल टू द इक्वेटर अरेंज होतात, पॅरलल टू द इक्वेटर. हे बघा इथे मेटाफेजमध्ये पॅरलल टू द इक्वेटर अरेंज होतात सगळे. नंतर तिसरी ॲनाफेज आहे, याच्यामध्ये सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिन आर कॉल्ड डॉटर्स क्रोमोझोम तयार होतात याच्यामध्ये आणि ॲनाफेजमध्ये. आणि तिसरे शेवटचे कोणते तर टिलोफेजमध्ये, इथं टी शेप आकार झालेला असतो टिलोफेजचा. आणि सेल नाव स्टार्ट टू डिकंडन्सेस इथं, आणि ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक होतात. इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो असतो क्रोमोझोमच्या फॉर्मड अराउंड क्रोमोझोम, प्रत्येक क्रोमोझोमच्या कडेला जो असतो तो पोलला जाऊन थांबतो, म्हणजे पोलच्या तिथे जाऊन थांबतो, कोणता, टिलोफेजमध्ये. आता इथं स्पिंडल फायबर जे आहेत ते कम्प्लिटली डिसअपेअर होतात. आपण कोणत्या बघितल्या, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. प्रोफेजमध्ये काय होतं, तिथं स्टार्ट होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपेअर व्हायला चालू होते. मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर मेंबर कम्प्लिटली डिसअपेअर होतो आणि पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन येतात सगळेजण. ॲनाफेजमध्ये डॉटर क्रोमोझोम तयार होतात आणि टिलोफेजमध्ये तर काय पोलला जाऊन थांबतात. ओके, आता सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि त्याच्यामध्ये नवीन सेल तयार होते, डॉटर सेल. ओके, मायटोसिस. आता यानंतर मायटोसिस झाला. आता मिओसिसमध्ये काय होतं, मिओसिसचे 2 प्रकार आहेत, तर तुम्ही डायरेक्टली इथं बघा. मिओसिसचे 2 प्रकार आहेत. मिओसिसमध्ये पहिली स्टेप काय, मिओसिस 1 आणि दुसरी स्टेप काय, मिओसिस 2. मिओसिस 1मध्ये काय होतं, तर जी डिप्लॉइड सेल असते, डिप्लॉइड 2n जी सेल असते त्याचं डिव्हिजन होणार आणि हॅप्लॉइड 2 सेल तयार होणार मिओसिसमध्ये. आणि नंतर हे जे हॅप्लॉइड 2 सेल तयार झाल्यात 1 आणि 2, ह्या 2 सेलचं डिव्हिजन होणार मिओसिस 2मध्ये आणि त्याच्यापासून हॅप्लॉइड सेल तयार होणार. म्हणजे दुसऱ्या स्टेजमध्ये, मिओसिसच्या सेकंड स्टेजमध्ये मायटोसिसच होते. इथं मिओसिस पहिल्या स्टेजमध्ये होतोय, मिओसिस होते, म्हणजे डिप्लॉइडची हॅप्लॉइड झाल्या, 2 हॅप्लॉइड झाल्या. डिप्लॉइड 1 सेल होती, त्याच्यात 2 हॅप्लॉइड झाल्या आणि परत 2 हॅप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल तयार होत आहेत, 4 हॅप्लॉइड सेल तयार होत आहेत. त्याला काय म्हणतात, मिओसिस 2. एवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि या पद्धतीनं हा टॉपिक संपलेला आहे आपला. याच्यामध्ये काय बघितलं आपण बघा, क्रेब्स सायकल, ग्लायकोलिसिस, CTS. ओके, नंतर ह्या सगळ्या प्रोसेस बघितल्या, सेल डिव्हिजन बघितली, सम न्यूट्रिएंट, ऑर्गॅनिझम प्रोडक्शन आणि या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तिसरा चॅप्टर चालू करणार आहे मित्रांनो. तर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ह्याच्यामध्ये काय, रिप्रोडक्शन आहे. आता हे खूप फास्टमध्ये घेणार आहे मी. रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजीज, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. तर पहिलं काय एवढं इम्पॉर्टंट नाही, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय काय आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बघा डायरेक्ट खाली. तर तिथं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारे होतं, एक तर बायनरी फिजननं, दुसरं मल्टिपल फिजन आणि तिसरं काय मल्टिपल फिजन आणि तिसरं बडिंग. ओके, हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. तर बायनरी फिजनमध्ये काय होते, बायनरी फिजन कुठं होते, तर प्रोकॅरियोटिक
प्रोकॅरियोट जे असतील, बॅक्टेरिया असतील, प्रोटिस्ट किंवा मग प्रोटिस्टा असतील. प्रोटिस्टा कोण आहेत? अमिबा, परमेसियम, युग्लेना. हा प्रश्न आलेला आहे बरं का MPSCला. प्रोटिस्टा, अमिबा, परमेसियम, युग्लेना याच्यापैकी कोणता प्रोटिस्टा आहे असं विचारलं होतं त्यांनी. ओके, तर प्रोटिस्टा कोण आहेत? अमिबा आहे, परमेसियम आहे, युग्लेना आहे. आणि प्रोकॅरियोटिक कोण आहेत? बॅक्टेरिया ह्या प्रोकॅरियोटिक. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जे की मायटोकॉन्ड्रिया वगैरे असतात, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. ओके, म्हणजे असं नाही आहे की फक्त प्रोकॅरियोटिक सेलमध्येच असं हे जे आहे कोणतं बायनरी फिजन आहे ते होतं. मायटोकॉन्ड्रियाच्या क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि बायनरी फिजन होतं. ओके, तर त्यामध्ये बायनरी फिजन आहे. मग बायनरी फिजनचे प्रकार आहेत: सिम्पल बायनरी फिजन, ट्रान्सवर्स बायनरी फिजन आणि लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. तर जे सिम्पल आहे ते अमिबामध्ये होतं. सिम्पल म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही प्लेनर नाही आहे किंवा कुठेही असं त्याला कोणता शेप नाही आहे प्रॉपर. डायरेक्टली आता तुम्ही त्या डायग्राममध्ये बघा, डायरेक्ट डिवाईड होतं, कसंही डिवाईड होतं, त्याला काही शेप नाही, कोणता काय नाही. ट्रान्सवर्समध्ये असं नाही आहे. ट्रान्सवर्समध्ये प्रॉपर शेपमध्ये कट होतं आहे ते ट्रान्सफरमध्ये. परमेशियममध्ये आता मग परमेशियम हे एक्झाम्पल आहे कशाचं? ट्रान्सफरचं. तुम्हाला एक्झाम्पलवरून विचारतील ते. परमेशियम इज एक्झाम्पल ऑफ सिम्पल, असं म्हणतील की परमेशियम इज द एक्झाम्पल ऑफ सिम्पल बायनरी फिजन, तर ते चुकीचं असेल. कशाचं आहे परमेशियम एक्झाम्पल? ट्रान्सफर्स बायनरी फिजन. त्यानंतर लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. हे काय आहे? लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन ह्याचं एक्झाम्पल काय तर युग्लेना आहे. लॉन्जिट्युडनल उभं, ओके, उभं कट होतं इथं, आणि ट्रान्सफर्समध्ये आडवं कट होतं, आणि सिम्पल बायनरी फिजनमध्ये कसंही कट होतं ते. आता मल्टिपल फिजन असतात. आता मल्टिपल फिजन म्हणजे काय? आता काय होतं माहिती आहे का? आता ही डायग्राम बघा खालच्या पानावरची. तर याच्यामध्ये काय होतं, जो पॅरेंट अमिबा आहे त्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी कंडिशन खराब येते. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म्ड बाय अमिबा अँड अदर प्रोटिस्टा. म्हणजे अमिबा आणि प्रोटिस्टा काय करतात, कधी कधी कंडिशन खराब येते, त्याच्यामुळं म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना फूड भेटत नाही किंवा पाणी भेटत नाही. मग अशा वेळी काय करतात ह्या अमिबा, त्यांच्याकडे एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग तयार करतात. काय तर ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे न्यूक्लियसच्या कडेला, तर त्याच्या कवरिंगला काय म्हणायचं माहिती आहे का? सिस्ट म्हणायचं. काय म्हणायचं? सिस्ट. मग ही जी टोटल आहे त्याला सिस्ट म्हणायचं. कशाला सिस्ट म्हणायचं? इनसिस्टेड अनिबा, म्हणजे त्याच्या कडेनं जे कवरिंग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या कडेनं त्याला म्हणायचं सिस्ट. मग काय होतं, जोपर्यंत पाणी नाही, समजा फूड नाही आहे त्या ठिकाणी, फूड नाही आहे, तर काय होतं, तर तोपर्यंत अमिबा हा आतल्या आतच रिप्रोड्यूस होत असतोय, आतल्या आतच डिवाईड होत असतोय. ओके, मग इथं तुम्हाला कळेल आतल्या आतच त्याचं डिव्हिजन झालेलं आहे. आणि ज्या टायमिंगला त्याला पाणी भेटेल, अन्न भेटेल, आणि त्यावेळेस मग ते ब्रेक होणार, ते जो अमिबा आहे तो ब्रेक होणार, आणि त्याच्यातून मल्टिपल अमिबा बाहेर पडणार, खूप सारे अमिबा बाहेर पडणार. त्याला म्हणायचं मल्टिपल फिजन. काय म्हणायचं? मल्टिपल फिजन. कळलं? कशामुळं काय तयार होते? पहिल्यांदा सिस्ट तयार होते. ओके, आणि कशामुळे होतं तर कंडिशन, फूड वगैरे भेटत नाही, त्याच्यामुळे हे मल्टिपल फिजनची कंडिशन तयार होते. ओके, त्यानंतर बडिंगसाठी कोणतं लागतं? वॉटर, ल्युकवॉर्म वॉटर लागतं. ओके, तर त्याच्यामध्ये बडिंगमध्ये काय होतं, बडिंगमध्ये एक बड तयार होती. ओके, सिम्पल बड तयार होते, ईस्ट बड तयार होते, आणि त्याच्यातून नवीन डॉटर ईस्ट तयार होते, नवीन बडपासून डॉटर ईस्ट तयार होते. सिम्पल प्रोसेस आहे. हे फंगसमध्ये होतं, युनिसेल्युलर फंगस असेल, ईस्ट असेल, याच्यामध्ये होते. एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत, बाकी काय इम्पॉर्टंट नाही माहिती आहे तुम्हाला. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, तर त्याच्यामध्ये परत प्रकार आहेत. फ्रॅगमेंटेशन आहे, रिजनरेशन आहे, आणि बडिंग आहे, आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. म्हणजे बघा परत नंतर स्पोर फॉर्मेशन पण आहे. असे 5 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार काय? फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होणार? फ्रॅगमेंटेशन पहिलं तर MPSC विचारलं तर काय विचारेल, फ्रॅगमेंटेशन हे कोणामध्ये होतं, त्याच्यामुळे एक्झाम्पलवर फोकस करायचं आहे तुम्हाला. एक्झाम्पल कुठं होतं? अल्गीमध्ये होतं. म्हणजे फ्रॅगमेंट तयार होणार. पहिल्यांदा एक अलगीपासून ब्रेक होणार ती, आणि फ्रॅगमेंट तयार होतात. त्याला अन्न पाणी भेटलं, व्यवस्थित कंडिशन भेटली की ते ब्रेक होणार, फ्रॅगमेंट त्याची तयार होणार, आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार. मग ते कोणामध्ये होते? स्पायरोगैरा आणि स्पायरोगैरा स्पॉन्जेस लाईक सिऑनमध्ये आणि स्पायरोगैरामध्ये होते. बघा स्पायरोगैरा कशा आहे? थॅलोफायटा आहे, थॅलोफायटा हे स्पायरोगैरा आहे. ओके, आणि सिऑन ह्याच्यामध्ये होतं ते. ओके, हे जर कळलं तुम्हाला. आता रिजनरेशन कशामध्ये होते? रिजनरेशन प्लानारियामध्ये होतं. कशामध्ये होतं? प्लानारिया.
प्लानारिया. काय होतं याच्यामध्ये, एका साईडनं फॉर एक्झाम्पल आता जी पाल असते आपली पाल असते घरातली लिझार्ड, ब्रेकअप अँड डिस्कार्ड सम पार्ट, मग त्याची काहीतरी इमर्जन्सीच्या वेळी त्याची ही तुटली जाते. काय तुटली जाते? शेपटी तुटली जाते. शेपटी तुटते आणि मग तिथं डिस्कार्डेड जो पार्ट आहे, जिथं कट झालेला पार्ट आहे, तिथून नवीन शेपटी तयार होण्याची त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटी असते. ओके, कोणत्या ॲनिमल आहे मग त्याचं एक्झाम्पल काय? प्लानारी आहे. ओके, नेक्स्ट बडिंग कशामध्ये होतं? हायड्रामध्ये होतं. म्हणजे एक बड तयार होणार आणि त्या बडपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार. सिम्पल. बडिंग हायड्रा कशामध्ये होतं? हायड्रामध्ये होतं. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे काय? तर रूट असेल, स्टीम असेल, लीफ असेल तुमचं, त्याच्यापासून एक आणि बड असेल, ते तर काय होणार? त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा आय प्रेझेंट असेल, तुम्ही आता ऊसाचं बघता, ऊसाचं असेल किंवा गवतावर असेल, तर काय होतं तिथं नोड असते. ऊसाला डोळा असतो आपण म्हणतो, आणि डोळा काय करतो आपण? तो कट करतो आणि तो डोळा कट करून रानात लावतो. तर त्याच्यावर काय असतो? आय म्हणजे काय? डोळा असतो आणि तिथून नवीन ऊस तयार होण्याची क्षमता असते. त्याला काय म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. आता तुम्हाला ते फसवतील. कसं फसवतील? स्पोर फॉर्मेशन होते कशामध्ये? ऊसामध्ये होते असं टाकतील ते. शुगर केनमध्ये स्पोर फॉर्मेशन होते असं म्हणतील, पण स्पोर फॉर्मेशन शुगर केनमध्ये होते का? नाही होत. चुकीचं आहे ते व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं त्याच्यामध्ये. मग ते तुम्हाला कसे प्रश्न विचारते हे लक्षात आलं पाहिजे. मग कशामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं रे? स्वीट पोटॅटो, ब्रायोफायलम आणि पोटॅटो. म्हणजे तुमचा बटाटा जो असतो किंवा रताळा असते, स्वीट पोटॅटो आणि ब्रायोफायलम, याच्यामध्ये ते व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होते. एक्झाम्पल विचारणार आहे ते. स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन कधी होतं? स्पोर फॉर्मेशन म्हणजे तुम्ही आता बुरशी लागली म्हणतो घरामध्ये आपण, एखादं तुम्ही भाकरी घ्या, भाकरी 2-3 दिवस मॉइश्चर कंडिशनमध्ये ठेवा, तर तुमच्या लक्षात येईल तिथं ना हळूहळू असे स्पोर आलेले दिसतील तुम्हाला. भाकरीवर पांढरे असे स्पोर आलेले दिसतील बाहेर भाकरीतून. 2-3 दिवस जर तुम्ही डब्यातून उघडलीच नाही तर मग तिथं फंगल कॉलनी तयार झालेली असते. तर ती कशामुळे होते? स्पोर फॉर्मेशन होतं. मग तिथे पण रिप्रोडक्शन त्याचं चालू झालं, स्पोर तयार होणं. ओके, तर ते फंगल कॉलनी तिथं तयार होतं. कशानं? स्पोर फॉर्मेशन. हे झालं सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं मग मित्रांनो? सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला मेल आणि फिमेल लागतात, दोन्ही पण लागतात, आणि त्या दोघांच्या ज्या सेल्स असतात, त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार. त्या 2 मेन प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार, आणि त्याच्यामध्ये 2 प्रोसेस असणार आहेत. पहिले तर गॅमेट फॉर्मेशन, दुसरं फर्टिलायझेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. पहिले तर गॅमेट फॉर्मेशन, आणि गॅमेट फॉर्मेशन नंतर फर्टिलायझेशनमध्ये काय होणार आहे? फर्टिलायझेशन होणार आहे. गॅमेटमध्ये फॉर्मेशनमध्ये काय होणार? गॅमेट फॉर्म होणार आहे. आता गॅमेट कोणत्या प्रोसेसनं फॉर्म होणार आहेत? हे मिओसिसनं फॉर्म होतात. ओके, मिओसिस म्हणजे जी आपली जी नॉर्मल जी सेल असते ती डिप्लॉइड सेल असते, आणि त्याचं परत मिओसिसनं काय होतं? कन्वर्ट ते हॅप्लॉइड सेल तयार होते. ओके, गॅमेट फॉर्मेशनमध्ये. आणि परत ह्या ज्या आता फर्टिलायझेशन होणार. फर्टिलायझेशनमध्ये काय होणार? तर जे डिप्लॉइड झायगोट तयार होतं. पण ते झायगोट कसं तयार होतं? एक मेलचा, एक फिमेलचा आणि दुसरा मेलचा, असे 2 सेल ज्या असतात त्या 2 सेलचं फ्युजन होतं आणि त्याच्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. तो डिप्लॉइड असतो. ओके, एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंटचं तिथं फ्युजन होऊन फर्टिलायझेशन होतं तिथं. मग आता प्राण्यांमध्ये मग कसं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं? आता हे आपल्याला प्राण्यांमध्ये कसं होतं आणि परत माणसांमध्ये किंवा ॲनिमलमध्ये कसं होतं हे आपण बघणार आहे. तर प्राण्यांमध्ये कसं होतं? आता प्राण्यांमध्ये होण्यासाठी त्याला काहीतरी एक स्ट्रक्चर आहे. आता फ्लावर जे असतं तुमचं फुल, ते महत्त्वाचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी प्लांटमध्ये. काय आता त्या फ्लावरला मग काय म्हणतात? स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. तर त्याच्यामध्ये 4 फ्लोरल वल्स असते. त्याच्यामध्ये फ्लॉवरमध्ये काय असते? फ्लॉवरमध्ये एक तर असते कॅलेक्स, खाली बघा डायग्राममध्ये कॅलेक्स, त्याच्यामध्ये सेपल्स असतात कॅलेक्समध्ये. एक दुसरं असतं कोरोला, त्याच्यामध्ये पेटल्स असतात म्हणजे जे पाकळ्या असतात त्या. तिसरं बघा गायनोशियम, आणि चौथं अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे काय? फिमेलचा पार्ट आहे हा. अँड्रोशियम म्हणजे काय? मेलचा पार्ट आहे हा. अँड्रोशियममध्ये काय काय असते? अँथर आणि फिलामेंट असते, आणि गायनोशियममध्ये काय असते? स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असते. तर बघा, गायनोशियम आणि अँड्रोशियम हे 2 सेक्शुअल ऑर्गन आहेत ह्याच्यामध्ये, अँड्रोशियम आणि गायनोशियम. तर समजा बायसेक्शुअल कधी म्हणणार मग तुम्ही? बायसेक्शुअल एखादं फ्लॉवर आहे त्याला बायसेक्शुअल कधी म्हणणार? ज्या टायमिंगला अँड्रोशियम आणि गायनोशियम एकाच झाडावर असतात, एकाच फ्लावरवर असतात, त्याला काय म्हणायचं? बायसेक्शुअल. मग असं उदाहरण कोणतं आहे? हिबिस्कस जे प्लांट असते, हिबिस्कस जे फ्लावर असते ते असते बायसेक्शुअल. ओके, आणि युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये काय होतं?
तर एका फ्लावरवर अँड्रोशियम असतं आणि दुसऱ्या फ्लावरवर असतं गायनोशियम. म्हणजे एका फ्लावरवर मेल पार्ट असतो आणि दुसऱ्या फ्लावरवर फिमेल पार्ट असते. ओके, तर हे दोन्ही वेगवेगळ्या फ्लावरवर असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पपईच्या झाडाला जर बघितलं तर पपईच्या झाडाला एक हा मेलचा फ्लावर असते, दुसरं हे फिमेलचं फ्लावर असते. ओके, आणि त्याचं मग फर्टिलायझेशन होतं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं, मग आपण रानामध्ये ज्या आणून ठेवतो, काय आणतो आपण रानामध्ये हनी बीज असतात, हनी बी आणून ठेवतो, ते फर्टिलायझेशनचं काम करत असते त्यासाठी. आणि जर एकाच फ्लॉवरवर जर मेल आणि फिमेल प्लांट असेल, अँड्रोशियम आणि गायनोशियमचे पार्ट असतील तर त्याची काही गरज लागणार नाही. त्यानंतर पेडिकल्स असतात, ते पेडिकल सपोर्टचं काम करतात. खाली पेडिकल तिथं याच्या डायग्राममध्ये बघा, पेडिकलमध्ये खाली सपोर्टचा पार्ट करतो. तुम्ही जर जास्वंदीचं फुल बघितलं असेल तर त्याच्या खाली असा सपोर्टचा पार्ट असतो बघा, ते पेडिकल असते. पेडिकल त्याला काय म्हणायचं, पेडिक्युलेट फ्लावर म्हणायचं. ओके, त्यामध्ये आता ह्याचं स्ट्रक्चर बघा, स्टिग्मा, स्टाईल आणि ओरीचं स्ट्रक्चर बघा गायनोशियममध्ये. तर स्टिग्मा हे काय करतं, फिमेलचा पार्ट आहे, हा गायनोशियमचा पार्ट आहे स्टिग्मा. मग आता ह्या अँथर जे आहे अँड्रोशियमचा पार्ट, अँथर म्हणजे काय तर ते स्पर्म आहेत, थोडक्यात स्पर्म आहेत कशाचे, फ्लॉवरचे अँथर. तिथून काय होणार, ते सेमेन आहे, ते सेमेन किंवा ते येणार आणि स्टिग्मावर पडणार. ते स्टिग्मावर पडणार, स्टिग्मा असते स्टिकी पार्ट असते, ते लगेच चिटकून घेतं त्याला. ते चिटकून घेतलं की त्या त्या स्टाईलमधून खाली येतं ते काय, ते सेमेन असतं ते मेलचं, आणि ते इथं कुठे येणार, ओव्हरीमध्ये येणार ते, आणि ओव्हरीमध्ये त्याचं फर्टिलायझेशन होणार. मग आता त्या ओव्हरीमध्ये काय काय असते हे आपल्याला जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर ओव्हरीमध्ये काय काय असतात गोष्टी त्या बघा. ओव्हरीमध्ये एक तर असते काय, एक मिनिट, कुठं खाली इथं पोलन ग्रेन्स येतात, स्टिग्मावर पडतात, स्टिग्मावर तर पोलिनेशन होतं, त्याला आपण पोलिनेशनमध्ये, म्हणजे स्टिग्मावर पडलं तर त्याला म्हणायचं पोलिनेशन. तर त्याच्यामध्ये परत स्टिकी असतात, ते तुम्हाला आता सांगितलं मी. आणि पुढं 2 मेल गॅमेट. आता बघा पोलन ट्यूबवर काय होतं, पोलन ट्यूब जर बस्ट झाली तर 2 मेल गॅमेट येणार, आणि एक मेल गॅमेट काय करणार माहिती. आता तुम्ही ओव्हरीत आला तर ओव्हरीमध्ये काय असते, एक सेल असते आणि दुसरं एक सेल असते. आता ते एक सेलचं आणि दोन पोलार न्यूक्लियस असतात. हे बघा इथं डायग्राममध्ये बघा, एक सेल लास्टची डायग्राम आहे त्याच्यामध्ये बघा ओव्हरीमध्ये काय काय आहे. ओव्हरीमध्ये काय आहे, एक सेल एक आहे आणि पोलार न्यूक्लिय. आता काय करणार, एक सेल ही कशी असते, हॅप्लॉइड असते. आता सांगितलं मी तुम्हाला की हे एक सेल जे असतात त्या, ज्या की फिमेलचा पार्ट आहे समजा, त्या काय असतात, हॅप्लॉइड असतात, आणि पोलार न्यूक्लिय असतात ते डिप्लॉइड असतात, 2N. ओके, आणि N. मग ह्या दोघांसाठी 2 वेगवेगळे गॅमेट लागतात, 2 वेगवेगळे स्पर्म लागतात समजा. आणि एक गॅमेट आला तो काय करणार, त्या एक सेलला फर्टिलाइज करणार, आणि दुसरा गॅमेट आला तो काय करणार, तर ते पोलार न्यूक्लिय आहे का नाही त्याला फर्टिलाइज करून टाकणार. ओके, मग आता तुम्हाला प्रश्न येणार, आणि MPSCने विचारला आहे पण प्रश्न, एक सेल आर हॅप्लॉइड सेल. ओके, स्टेटमेंट असं दिलं होतं. परत पोलार सेल्स आर डिप्लॉइड, तर हे दोन्ही बरोबर आहेत. पोलार सेल ह्या डिप्लॉइड असतात, एक सेल ह्या हॅप्लॉइड असतात, आणि त्याला फर्टिलायझेशन दोघांचं, म्हणजे फर्टिलायझेशन होतं कुठं, एक सेलला. आणि पोलार न्यूक्लिय, दुसरा जो मेल गॅमेट आत आलेला असतो तो मेल गॅमेट त्या पोलार न्यूक्लिय बरोबर फ्यूज होतो, आणि तिथून इंडोस्पर्म तयार होतो. इंडोस्पर्म म्हणजे काय, जो आहे बघा, आता एक सेलपासून काय तयार होणार, एक सेलचं जर फर्टिलायझेशन झालं तर काय तयार होणार, बी तयार होणार, बिया तयार होतो. आणि पोलार न्यूक्लियर बरोबर त्याचं मेल गॅमेट जर फ्युजन झालं तर काय तयार होणार त्याच्यापासून, इंडोस्पर्म, म्हणजे जो बाहेरचा जो भाग असतो. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आंबा घेतला तर आंब्याच्या आत कोई असते, आणि कोई कशापासून तयार होणार, एक सेलपासून तयार होणार. आणि कडचं जे आहे ते खाता तुम्ही, ते इंडोस्पर्म असते. ते इंडोस्पर्म कशापासून तयार होते, त्या पोलार न्यूक्लियरपासून तयार होते. हे लक्षात ठेवा तुम्ही ह्याला. आणि हे तर 2 वेळा फर्टिलायझेशन झालं, एक सेल बरोबर झालं आणि एक दुसरं पोलार न्यूक्लियर बरोबर झालं, म्हणून ह्याला डबल फर्टिलायझेशन म्हणायचं, सिंगल नाही, डबल फर्टिलायझेशन. ओके, ही प्रोसेस लक्षात घ्यायची आपल्याला. पुढं आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग, मेल आणि फिमेल आपलं जे ह्युमन आहे त्याच्यामध्ये कसं रिप्रोडक्शन होतं सेक्शुअल. तर ह्युमन रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये काय काय, एक तर आहे टेस्टिस, इजॅक्युलरी डक्ट आहेत, सेमायनल वेसिकल आहेत बघा, सेमायनल वेसिकल असं दोन्ही बाजूला 2 आहेत. परत ही प्रोस्टेट ग्लँड आहे, परत इथं प्रोस्टेट ग्लँड व्यास डेफरन्स ही जी आहे ती आहे, ती कनेक्ट करते कशाला, टेस्टिस टू आपल्या पेनल जो एरिया आहे त्याला कनेक्ट करते ही काय, प्रोस्टेट ग्लँड.
आणि वॅज डेफरन्स ही कनेक्ट करते आणि प्रोस्टेट ग्लँड जी असते ती मधल्या भागामध्ये असते. ओके. आणि कॉपर्स ग्लँड असते इथं, कॉपर्स ग्लँड असते. आणि युरिनोजेनायटल डक्ट आहे बघा मध्ये डायग्राममध्येच बघा, युरिनोजेनायटल डक्ट. आणि इपिडिडेमिस आहे, ती इपिडिडेमिस म्हणजे टेस्टिसच्या वरचा भाग जो आहे तो इपिडिडेमिस. आता टेस्टिस कशामध्ये असतात तर स्क्रॉटममध्ये असतात, सॅकमध्ये असतात. त्याला टेम्परेचर कमी लागतं तर त्यामुळे ते कशामध्ये असतात, त्या सॅकमध्ये असतात. तर तिथं टेम्परेचर बॉडीपेक्षा कमी असते थोडंसं. ओके. आणि इथं ह्याच्यामध्ये टेस्टिसमध्ये फॉर्मेशन ऑफ स्पर्म होत असतं. कंटिन्युअस प्रोसेस आहे ही, कंटिन्युअसली तिथं फॉर्मेशन ऑफ स्पर्म होत असतं. आणि कोणत्या प्रोसेसनं, मिओसिस नव्हतं का मायटोसिसनं स्पर्मचं फॉर्मेशन होतं सांगा बरं. तर ते मिओसिस नव्हतं, ते व्हेरी इम्पॉर्टंट. स्पर्म फॉर्मेशन इज द मिओटिक प्रोसेस असं जर म्हणलं तर बरोबर आहे. आणि मायटॉटिक म्हणले तर मायटोसिस होतं का, मायटोसिस नाही, मायटोसिस नाही होत स्पर्म फॉर्मेशनला, तिथं मिओसिस होतं, हे लक्षात ठेवा. ओके, हे कळलं. आता काही सरप्रायझिंग फॅक्ट आहेत ते लक्षात ठेवा. आता काय होतं माहिती आहे का, इथं हे ज्या इजॅक्युलरी डक्ट आहेत, आता बऱ्याच जणांमध्ये गैरसमज असतात बघा की जर मेलचं जर ऑपरेशन केलं आणि जर नसबंदी आपण जो म्हणतो प्रकार, तो नसबंदी जर केली आपण तर त्याच्यातून तुमचं स्पर्म फॉर्मेशन वगैरे स्टॉप होईल असं वाटत असते त्यांना. पण ते एकदम चुकीचा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का, त्या नसबंदीमध्ये याच्यातील जे व्यास डिफरन्स आहे, म्हणजे व्यास डिफरन्स जी ही ट्यूब आलेली आहे इकडून, ही जी ट्यूब आलेली आहे, तर ह्या ट्यूबला इथं गाठ मारली जाते. आणि इथं काय ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन कट काहीच केलं जात नाही. इथं दोन्ही बाजून ज्या व्यास डिफरन्स ज्या टेस्टिसमधून जे पाईप आलेले आहेत त्या पाईपला फक्त दोरीनं बांधलं जातं आणि पॅक केलं जातं की जेणेकरून टेस्टिसमध्ये फॉर्म झालेले स्पर्म इकडं आत येणार नाहीत. आणि तुमचं जे रेग्युलर जे सेमेन असते, आता सेमेनमध्ये काय काय असते, सेमेन जो प्रकार आहे तो मोठा ब्रॉडर कन्सेप्ट आहे आणि स्पर्म हा छोटा कन्सेप्ट आहे. तर सेमेनमध्ये स्पर्म असते आणि स्पर्म हे कुठं तयार होतं, टेस्टिसमध्ये तयार होतं. आता सेमेनमध्ये स्पर्म असते आणि स्पर्म कुठं तयार होतं, टेस्टिसमध्ये तयार होतं. आणि जर तुम्ही ह्या दोन ज्या ट्यूब आहेत त्या बांधून टाकल्या दोरीनं तर ते जे स्पर्म असतं ते येत नाही. पण ॲक्च्युली जे सेमेन असतं त्याच्यामध्ये इथं जे प्रोस्टेट ग्लँड आहे, परत कॉपर्स ग्लँड आहे, त्याच्यामध्ये तुमचे जे चिकट ज्या हे असतात अदर जे सेमेनचा पार्ट असतात गोष्टी, त्या गोष्टी तिथं तयार झालेले असतात. आणि स्पर्म हा वेगळा कन्सेप्ट आहे. मग बाकीचे जे सेमेन आहेत ते तुमचं तयार होत असतं, बाकीचं जे सेमेन आहे ते तयार होतं, ते नॉर्मल फंक्शन होत असते, फक्त स्पर्म येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही याला आपण प्रमोट केलं पाहिजे, मेलचं जे ऑपरेशन आहे त्याला प्रमोट केलं पाहिजे ते, कारण ते ॲक्च्युली ऑपरेशन नाही आहे, ते फक्त आपण दोरीनं बांधलेलं असते. पण महिलांमध्ये ते फॅलोपियन ट्यूब असते ती कट करावं लागते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. त्यानंतर आता फिमेलचा रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये काय, ओव्हरी आहे, ओव्हिडक्ट आहे, युटेरस आहे, वजाइन आहे. ओके. आता एक महत्त्वाची ते इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की फ्रुक्टोज असते बरं का याच्यामध्ये, सेमेनमध्ये फ्रुक्टोज असते जे की फिमेलमध्ये नसते. मग ज्यावेळेस रेप वगैरे होतात त्यावेळेस जे डिटेक्शन करण्यासाठी जे चेकिंगसाठी ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी पहिल्यांदा सिमेनमध्ये फ्रुक्टोज आहे का टेस्ट केलं जातं, म्हणजे त्या वुमनच्या वजाइनामध्ये फ्रुक्टोज आहे का, रेप विक्टिमला तिथं फ्रुक्टोज तिथं आढळते का त्या वजाइनामध्ये, हे चेक केलं जातं आणि त्याच्यातून ते डिटेक्ट केलं जातं. मग ते महिलाच्या फिमेल वजायनल ट्रॅकमध्ये कधीच फ्रुक्टोज आढळत नाही, ते मेलच्या पार्टमध्ये असते, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारू शकतात ते, फ्रुक्टोज ऑकर्स इन द हे. ओके. तर याच्यामध्ये काय काय, फिमेलमध्ये ओव्हिडक्ट आहे, सिंगल युटेरस आहे, वजाइन आहे आणि त्याच्यामध्येच बार्थोलिन ग्लँड नावाचा पण एक प्रकार आहे. तर काय होतं, त्या उसाईटला सिलिया असतो आणि उसाईट म्हणजे काय तर ते अंडाशय आहे, त्या अंडाशयाला सिलिया असतो आणि तो सिलिया आहे, तो सिलिया म्हणजे काय करतो, तो असं शेपटीसारखा असते, तो असा पार्ट त्याला ओव्हिडक्टमध्ये जाण्यासाठी त्याला पुश करत असतो, त्याला ती हेल्प देत असतो. आता गॅमेट फॉर्मेशन कशानं होतं तर मिओसिसनंच होतं इथं पण. आणि मिनोपॉज आहे हे तर महिलांमध्ये कधीपर्यंत ते हे चालू असते कंटिन्युअसली, महिन्याला, त्याला मासिक पाळी जो म्हणतो आपण, ते कधी येतं, महिन्याला येत असते 28 दिवसाला. आणि तो कधीपर्यंत येत असते, मिनोपॉजपर्यंत येत असते, 45 ते 50 वर्षापर्यंत. आणि आता बघा फर्टिलायझेशन कसं होतं. मग आता ज्यावेळेस कॉप्युलेशन होतं मेल आणि फिमेलचं, त्या टायमिंगला म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स होतो त्या टायमिंगला स्पर्म आत सोडलं जातं आणि स्पर्म आत सोडलं झाल्यानंतर स्पर्ममध्ये पॉवर असते आणि पॉवर कशामुळे असते, ती फ्रुक्टोज असते. ती फ्रुक्टोजची गरज असते कशासाठी, एनर्जीसाठी. ते त्याला सिलिया असतो आणि ते
ओव्हिडक्टमध्ये येतात इथं आणि ओव्हिडक्टमध्ये इथं फर्टिलायझेशन होतं. ओके, हा पार्ट इथं आहे. फर्टिलायझेशन अशा पद्धतीने होतं. आणि त्यानंतर ते जर समजा 40-50 वर्षानंतर जर एखाद्या महिलेनं जर तिथं समजा 40 वर्षानंतर एखाद्या महिलेला ठरवलं की तिला आता प्रेग्नेंट वगैरे व्हायचं किंवा त्यांचं फॅमिली प्लॅनिंग करायचं असं जर ठरलं तर तिथं इश्यू येतात मित्रांनो. का इश्यू येतात तर 40-50 नंतर व्यवस्थित त्या फॉलिकलची जी ग्रोथ असते ती प्रॉपर होत नाही, त्या फॉलिकलची ग्रोथ, आणि त्याच्यामुळं व्यवस्थित मुलं बाळं होत नाहीत आणि त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येतात आणि डाऊन सिंड्रोमसारखे प्रकार घडतात. डाऊन सिंड्रोम तयार होतं तिथं. आणि डाऊन सिंड्रोम म्हणजे काय तर एखादं जे सेक्स क्रोमोझोम आहे ते एक्स्ट्रा येणं, यासारखे प्रकार तिथं घडतात. सेक्स क्रोमोझोम एखादं एक्स्ट्रा येणं, त्याच्यामुळं डाऊन सिंड्रोम वगैरे रोग यासारखे रोग तयार होतात. त्याच्यामुळं 40-50 नंतर फॅमिली प्लॅनिंग करणं हे चुकीचं आहे मित्रांनो. म्हणून लवकरात लवकर फॅमिली प्लॅनिंग केलं पाहिजे. आता मेन्स्ट्रुअल सायकल काय 28 ते 30 दिवसानंतर येते. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ह्याच्यामधले कोणते इम्पॉर्टंट हार्मोन आहेत? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे की फॉलिकलला स्टिम्युलेट करतं ग्रोथ होण्यासाठी. परत ल्युटिनायझिंग हार्मोन आहे. परत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे. आता इथं इंडोमेट्रियम एक असते युटेरसचं, ते डेव्हलप व्हायला चालू होतं पहिल्या सायकलच्या वेळेस अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजनच्या इफेक्टमध्ये तिथं इंडोमेट्रियम स्टार्ट होतं डेव्हलप व्हायला आणि त्यावेळेस फॉलिकलची पण ग्रोथ कंप्लीट होते. आणि ल्युटिनायझिंग हार्मोन जे असते ते काय करतं? ल्युटिनायझिंग हार्मोन त्या ओव्हरीमध्ये जी ओव्हरी असते आणि ओव्हरीमध्ये फॉलिकल असते, ते ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणजे LH जे म्हणतो आपण, ते काय करतं? त्या ओव्हरीमधनं फॉलिकल बाहेर येण्यासाठी मदत करते ल्युटिनायझिंग हार्मोन. ओके, आणि ओव्ह्युलेशन होते. आणि ओव्ह्युलेशन कधी होतं? 13व्या किंवा 14व्या दिवशी दरम्यान ओव्ह्युलेशन होतं. 13व्या किंवा 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. आणि ते ओव्ह्युलेशन म्हणजे समजा आज पाळी जर आली की असं असेल, मासिक पाळी जर आज आली तर 13व्या किंवा 14व्या दिवशी तिथं ओव्ह्युलेशन झालेलं असते. आणि 13व्या-14व्या दिवशी जर इथं सेक्शुअल इंटरकोर्स झाला तर फर्टिलायझेशन होण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. ओके, आणि त्यावेळेस काय होतं जे की मग काय झालं होतं, मग त्यांची जी महिलाची जी बॉडी आहे तिनं डेव्हलप त्यामध्ये एक हार्मोन आहे. ते हार्मोन काय करते? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन काय करतात तर तिथं कॉर्पस ल्युटियम नावाचा जो कॉर्पस ल्युटियम असते, कॉर्पस ल्युटियम म्हणजे एक प्रकारचा लेअर असतोय तिथं. मग ते लेअर डेव्हलप करायला चालू झालेलं असते कधी? 13व्या-14व्या दिवशी. का? त्यांना वाटत असते की आता फर्टिलायझेशन होईल, ओव्ह्युलेशन झाले तर फर्टिलायझेशन होईल असं त्यांच्या बॉडीला वाटत असते. म्हणून तिथे एक लेअर तयार होतो. पण समजा 13व्या, 14व्या, 15व्या, 16व्या, 17व्या दिवशी या जर फर्टिलायझेशन नाही झालं किंवा सेक्शुअल इंटरकोर्स नाही झाला तर काय होणार? तर तिथं ते डिजनरेट व्हायला चालू होणार. म्हणजे ह्याचं कॉर्पस ल्युटियमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कॉर्पस अल्बिकनमध्ये. आणि जर 24 तासामध्ये फर्टिलायझेशन व्हावं लागतं, म्हणजे ज्या टायमिंगला तिथं ओव्ह्युलेशन होतं आहे त्याच्या 24 तासाच्या आत फर्टिलायझेशन व्हायला लागतं. फर्टिलायझेशन जर नाही झालं तर ते कॉर्पस ल्युटियमचा जो पडदा तयार झालेला असतो तो त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस अल्बिकनमध्ये होतं आणि प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं जे सिक्रेशन आहे ते स्टॉप होतं. तर आता बॉडीला कळतं की फर्टिलायझेशन नाही झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता आपण पडदा डेव्हलप करण्यामध्ये काय अर्थ नाही, कारण त्याला एम्ब्रोयोला प्रोटेक्शन देत असते. ते म्हणतं फर्टिलायझेशन नाही झालं, ते निराश होऊन 28व्या-29व्या दिवशी ते बाहेर पडतं बॉडीच्या आणि त्याला ब्लिडिंग होतं. आणि 28व्या-29व्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी परत अशी मासिक पाळी कंप्लीट होते आणि तिथून पुढं चालू होते. त्यावेळेस हेवी ब्लिडिंग होत असते आणि तो जो पडदा असतो किंवा ते फॉलिकल असते ते त्या ब्लिडिंगच्या वेळेस मासिक पाळीच्या वेळेस बाहेर पडत असते, त्याच्यामुळे ते ब्लिडिंग होतं. ओके, त्यानंतर इन विट्रो फर्टिलायझेशन तुम्हाला माहिती आहे, नवीन प्रकार आहे. इन विट्रो सरोगसीमध्ये काय होतं तर 2 पॅरेंट्स असतात, त्यांचे बाहेर फर्टिलायझेशन केलं जातं पेट्री एखाद्या डिशमध्ये आणि ते तिसऱ्या महिलेच्या पोटामध्ये टाकलं जातं. ते सरोगसीमध्ये होतं. ओके, ट्विन्स म्हणजे काय होतं? ट्विन्समध्ये काय होतं 7-8 दिवसाच्या आतमध्येच काय होतं. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, मोनोझायटिक ट्विन आणि झायगोटिक ट्विन्स. ह्याच्यामध्ये काय होतं, सिंगल एम्ब्रिओपासूनच 2 ट्विन तयार होतात. म्हणजे 8 दिवसाच्या आत जर झायगोट फॉर्म झाल्यानंतर काय होतं, कधी ते 2मध्ये डेव्हलप होऊन जातात, कधी अबनॉर्मल कंडिशन येतं आणि ते कट होऊन जातात, 2 भाग तयार होतात त्याचे आणि त्याच्यापासून 2 मुलं जन्माला येतात जी की सेमच वयाचे असतात, म्हणजे सेमच जुळे असतात ते. ओके, ते खूपच जास्त जुळे असतात बाकीच्यापेक्षा. ओके, अशा पद्धतीनं हा चॅप्टर संपलेला आहे मित्रांनो. आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहे, तो कोणता? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट.
तर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याच्यामध्ये बघणार आहे इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे. ओके, चला डायरेक्ट खाली या. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम काय नाही त्याच्यामध्ये. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन काहीच नाही त्याच्यामध्ये विचारण्यासारखं. ओके, काय विषय नाही. इकडं पण काय विचार नाही. एअर पोल्युशनमध्ये नाही, वॉटर पोल्युशनमध्ये काय नाही, सॉईल पोल्युशनमध्ये काय नाही. पुढे आता बघा 1972ला युनायटेड या बॉक्समध्ये युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा इस्टॅब्लिश झाला. एवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम कधी इस्टॅब्लिश झाला? 1972ला. कॉन्फरन्स अरेंज ऑन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इन द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेमवर डिस्कस, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम डिस्कस झाला. आणि त्यानंतर इंडियामध्ये पण सेपरेट डिपार्टमेंट इस्टॅब्लिश झालं आणि नंतर मग त्याचं मिनिस्ट्रीमध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, आणि चला इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू द वेरियस प्रोग्राम सिन्स 1985 नंतर आपण ते चालू झालेलं आहे. त्यानंतर फॉरेस्ट, तर आता हा प्रश्न विचारतात बघा, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे, डू यू नोमध्ये. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे 1980चा. तो कधीच आहे? 1980चा आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट. कशासाठी हा? तर लँड रिझर्व फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड यूज ऑफ, तुम्ही जी फॉरेस्टची जी लँड आहे ती दुसऱ्या कशासाठी यूज करायची नाही असं आहे त्याच्यामध्ये. परत एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट कधीच आहे? 1986चा आहे. त्याच्यामध्ये एक पनिशमेंट वगैरे तुम्हाला भेटते जर तुम्ही काही पोल्युशन वगैरे केलं तर, ते त्याच्यामध्ये रूल्स आहेत सगळे. त्यानंतर साऊंड पोल्युशन कंट्रोल प्रिव्हेन्शन ॲक्ट कधीच आहे? रूल्स कधीचे? 2000चे आहेत. बायोमेडिकल वेस्टचे रूलचे कधी? 1998चे आहेत. मध्ये बघा बायोमेडिकलचं आधी आलेलं आहे 1998ला, आणि साऊंड पोल्युशनचं नंतर 2000, आणि त्याच्यानंतर 11 वर्षानं ई वेस्ट मॅनेजमेंट. त्याच्यानंतर 1972चा जो ॲक्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, WPA जो ॲक्ट आहे तो बघा. त्याच्यामध्ये पहिल्या क्लॉज 49A मध्ये काय आहे? ट्रेडिंग बॅन केली. कशाची? रिअर ॲनिमलची, म्हणजे जे ॲनिमल्स रिअर झालेत म्हणजे ज्याचं पॉप्युलेशन कमी झालेलं आहे अशाची ट्रेडिंग बॅन केलेली. म्हणजे AT लक्षात ठेवा. ए काय? टी ट्रेडिंग, ट्रेडिंग AT. बी काय? यूज ऑफ आर्टिकल प्रिपेअर्ड फ्रॉम द स्किन, म्हणजे स्किनपासून जे आर्टिकल यूज होते ते वाईल्ड लाईफ ॲनिमलचे ते बॅन केलेत, सरळ बॅनच केलेत ते. ओके. सी काय? आर्टिफॅक्ट ज्या तयार होतात त्याचं स्टॉक दाखवणं कंपल्सरी केलेलं आहे. सी कंपल्सरी. काय कंपल्सरी केले? जे आर्टिफॅक्ट्स तयार होतात रिअर वाईल्ड ॲनिमलपासून त्याचा स्टॉक आहे तो दाखवणं, डिस्क्लोज करणं लोकांना, ते कंपल्सरी केलेलं आहे. त्यामध्ये परत नंतर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, त्याच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एक ह्युमन आहे, दोन माणसांमध्ये जे अंतर असतं दिसायला वेगळे, त्याचे डोळे वेगळे, एकाचे कान वेगळे, नाक वेगळं, तर हे कशामुळे आहे? जेनेटिक डायव्हर्सिटीमुळे. स्पीसीज डायव्हर्सिटी काय? दोन वेगवेगळ्या स्पीसीज आहेत. फॉर एक्झाम्पल एक शेळी आहे आणि एक मेंढी आहे, तर ते दोन स्पीसीज आहेत वेगवेगळ्या. शेळी आणि मेंढीमध्ये डिफरन्स दिसतो आपल्याला, तर ती स्पीसीज डायव्हर्सिटी आहे. आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजे काय? तर पूर्ण इकोसिस्टम, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथली इकोसिस्टम आणि सहारा वाळवंटातली इकोसिस्टम, म्हणजे तुम्ही जर समजा पुण्यामध्ये राहत असाल तर पुण्यामधली इकोसिस्टम, तिथं जे पाऊस आहे, तिथं झाड आहे, तिथं जे चिमण्या आहेत, त्या तशा चिमण्या कुठं आढळणार आहेत का तुम्हाला? सहारा वाळवंटात गेला तर नाही आढळणार आहे. मग ते वाळवंटातली इकोसिस्टम वेगळी आणि इथली, मग ही इकोसिस्टम डायव्हर्सिटी झाली. हा फरक आहे त्यामधला. त्यानंतर यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट काय? तर ग्रीनपीस वर्ल्ड ही जगातील सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन आहे. ग्रीनपीस वर्ल्ड ही लार्जेस्ट ऑर्गनायझेशन आहे. संपला विषय. त्यानंतर काय? हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी, 34 सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत. किती आहेत? 34. ओके. त्याच्यामध्ये सर्च एरिया हॅड वन्स ऑक्युपाईड 15.7% एरिया. हे विचारतात बरं का, MPSC विचारते, आकडे विचारायला त्यांना खूप आवडतं. 34 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आणि 15.7% एरिया ऑफ अर्थ आहे, एवढा कव्हर करतायत. आणि 86% सेन्सिटिव्ह एरिया आहे जो की डिस्ट्रॉय झाला आहे ऑलरेडी. म्हणजे आपल्यामधला जो 86% एरिया होता तो ऑलरेडी आपण डिस्ट्रॉय केला आहे. म्हणजे निसर्गाचा आपण एवढा ऱ्हास केलेला आहे ना, बघितलं का? 86% सोपं नाही. आता फक्त 14% राहिलेलं आहे फक्त. प्रेझेंटली ओनली 2.3% ऑफ एरिया लेफ्ट ओव्हर द सेन्सिटिव्ह
सेन्सिटिव्ह स्पॉट. फक्त जगातल्या जेवढा एरिया आहे तेवढा त्यापैकी 2.3% ऑफ तुम्ही आता सेन्सिटिव्ह एरिया म्हणून स्पॉट म्हणून घोषित केलेले आहेत. त्यातलं इट इन्क्लूड जवळपास 1.5 लाख प्लांट स्पीसीज आहेत आणि 1.5 लाख प्लांट स्पीसीज आहेत त्या 50% आहेत ज्या की वर्ल्डमधला काउंट आहेत. ओके. ॲज फार इंडिया कन्सर्ड 135 स्पीसीज ऑफ ॲनिमल आणि 85 स्पीसीज या फाउंड इन जंगल ईस्टर्न रिजनमध्ये त्या जंगलामध्ये आढळतं. आता याच्यामध्ये 1,500 एंडेमिक प्लांट स्पीसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. आता वेस्टर्न घाटमध्ये किती आढळतात? 1,500 एंडेमिक प्लांट स्पीसीज. आणि जवळपास आवर टोटल प्लांट स्पीसीज इन एंटायर वर्ल्ड इज कन्सर्न 50,000 एंडेमिक आहे. ओके. मानस नॅशनल पार्क कुठे आहे हो? मानस नॅशनल पार्क ते आसाममध्ये. मानस नॅशनल. सुंदरबन कुठे आहे? बेंगालमध्ये. ओके. आता क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन स्पीसीज. इंडेंजर्ड स्पीसीज त्याची कोणतं? इंडेंजर्ड स्पीसीज कोणते? लायन टेल मंकी आणि लेसर फ्लोरिकन. रिअर स्पीसीज कोणते? रेड पांडा आणि मस्क डिअर, म्हणजे रिअर आहेत त्या. मस्क डिअर आणि रेड पांडा. वल्नरेबल कोणते? टायगर आणि लायन. इनडिटर्मिनंट स्पीसीज कोणते? जायंट स्क्वेअर आणि जॉईंट स्क्वेअर, त्याला शेक्रो म्हणतात. आता वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे कधी होतो? 22 मेला. बघा 22 मेला वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे असतो. 22 मे. ओके. वी आर डन विथ दिस. नेक्स्ट चॅप्टर आहे टुवर्ड ग्रीन एनर्जी. याच्यामध्ये काय एवढं जास्त काही इम्पॉर्टंट चॅप्टर नाही हा. याच्यामध्ये लाईन फ्लक्स, स्टीम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, प्रॉपर हे बघा चार्ट बघा, फ्लोट चार्ट बघा. फक्त आपण चार्ट बघूया त्याच्यातले. प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन टर्बाईन रन होतं जनरेटरमध्ये. परत जनरेटरपासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन असते. त्याच्यामध्ये कसं असते? कोल असते. कोल नंतर बॉयलर फॉर द कन्झर्वेशन ऑफ वॉटर टू स्टीम टर्बाईनपासून जनरेटर आणि परत इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. केमिकल एनर्जी इन कोल, थर्मल एनर्जी परत कायनेटिक एनर्जी इन स्टीम होते तयार, आणि कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, आणि नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी ते तयार होते. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा, बाकी काय नाही. आता बघा थर्मल पॉवर प्लांट आहेत ना ते बघा. डू यू नो मध्ये विंध्यानगर मध्य प्रदेश 4,740 कॅपॅसिटी आहे त्याची. सगळ्यात जास्त कॅपॅसिटी कोणाची आहे? विंध्यानगरचे मध्य प्रदेशमध्ये. विंध्या नावानंच कळते ना, विंध्या मध्य प्रदेश. विंध्या काय रेंज आहे ती कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये. मुंद्रा 2 मुंद्रा गुजरातमध्ये. तामनार छत्तीसगड आणि चंद्रपूर महाराष्ट्रामध्ये. ओके. हे पॉवर प्लांट आहेत. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये कोणते फ्यूल म्हणून यूज केले जातात ते बघा. युरेनियम आणि प्लुटोनियम हे यूज केले जातात. कशासाठी? न्यूक्लिअर एनर्जीसाठी. ठीक आहे. आता बघा हे इंटरनेटवर फाइंड आउट करा म्हणून विचारलं त्यांनी. कुंडलकुलम कुठे आहे? कुंडलकुलम कोणत्या स्टेटमध्ये? तारापूर कुठे आहे? कैगा कुठे आहे? आणि रावत कैगा कुठे आहे? कुंडलकुलम कुठे आहे? कुंडलकुलम आंध्रा का तमिळनाडू? एकदा सर्च करून बघावं लागेल आपल्याला. आंध्रा की तमिळनाडू. तारापूर कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. रावत भत्ता आणि कैगा कुठे आहे? कर्नाटकमध्ये कैगा. ओके. हे आहेत पॉवर प्लांटवर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट आणि त्याची कॅपॅसिटी. समरकोटा कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. अंजनवेल कुठे आहे? महाराष्ट्रात. अंजन कुठे आहे? अंजनवेल. आपल्या महाराष्ट्रात वेल शब्द कुठे आहे? वेल हा मराठी शब्द आहे वेल. तर अंजनवेल हे कुठे आहे? महाराष्ट्रात आहे. भावना कुठे आहे? दिल्ली. भावना. आता लोकांची भावना कुठे आहे? दिल्लीमध्ये. का दिल्लीमध्ये? तिथे केजरीवालला अटक केलेली. भावना दिल्ली. कोंडापल्ली आंध्र प्रदेश. सम नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट आहे ते. कोंडापल्ली कुठे आहे? कोंडापल्ली आंध्र प्रदेश. ओके. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी कशी होते तयार? तर आपल्याला माहिती आहे ती वॉटरपासून टर्बाईनपासून तयार होते. एवढं काही जास्त इम्पॉर्टंट नाही.
आता फक्त त्याचे हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट कुठं कुठं आहेत ते बघा. कुठं आहेत हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट? तिहेरी उत्तराखंड. तिहेरी कुठं आहे? उत्तराखंड. कोयना कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. श्रीशैलम कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये. आणि नाप्ता झाकरी कुठं आहे? हिमाचलमध्ये. आता कोयना तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, महाराष्ट्रामध्ये. तिहेरी उत्तराखंड. डॅम आहे तिहेरी डॅम, तिथं आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. ओके. आणि श्रीशैलम आंध्र प्रदेश. श्री आंध्रा. आणि हिमाचलमध्ये झाकरी. हिमाला आली झाक, असं लक्षात ठेवा. हिमाला आली काय आली? झाक आली. झाकरी. हिमाचल प्रदेश झाकरी, हे लक्षात ठेवा. काय आहे ते? हायड्रो पॉवर प्लांट आहेत. हायड्रो पॉवर प्लांट प्रश्न येऊ शकतो तिथनं. ओके. त्यानंतर काय इम्पॉर्टंट आहे? काय एवढं इम्पॉर्टंट नाही ह्याच्यामध्ये. आता बघा शेवटी डू यू नोमध्येच कोल आहे ते एनर्जी युजेस फॉर इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. कोलपासून आपण इंडिया सगळ्यात जास्त एनर्जी सध्या आपण हे करतो. कोलपासून 60% एनर्जी. आणि सगळ्यात जास्त कोलचाच यूज केला जातो आता. त्यानंतर नॅचरल गॅस किती आहे? 8% आहे. म्हणजे इंडियामध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात जास्त सध्या कोल, जर क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने विचारलं तर कोल. त्यानंतर काय येईल बरं? 15% रिन्युएबल, म्हणजे विंड, सोलार, रिन्युएबल सोर्स येईल. कोल पहिल्यांदा, परत रिन्युएबलमध्ये पण विंड आणि सोलार. परत त्यानंतर काय तर 14% हायड्रो इलेक्ट्रिक सगळ्यात जास्त 14%. त्याच्यानंतर नॅचरल गॅस 8% आहे. त्यानंतर न्यूक्लिअर 2% आहे. आणि पेट्रोलियम 0.3, म्हणजे पेट्रोलियम फार कमी आहे बघा. हे लक्षात ठेवा. कोल, रिन्युएबल, हायड्रो इलेक्ट्रिक आणि न्यूक्लिअर लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. वी आर डन विथ दिस चॅप्टर ऑल्सो. आणि त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन. चला, ॲनिमल क्लासिफिकेशन बघणार आहे आता आपण. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ह्याच्यातून एक तरी प्रश्न येणारच आहे परीक्षेला. काय तर याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन बघा. ग्रीक फिलॉसॉफर आहेत आपले ॲरिस्टॉटल. त्यांनी सुरुवातीला ॲनिमल क्लासिफिकेशन केलं होतं. आणि त्यांनी कसं केलं होतं तर बॉडी, साईज, शेप असेल, हॅबिटेट असेल, ह्याच्यावरनं त्यांनी केलं होतं. आणि ॲरिस्टॉटल जे आहेत त्यांची मेथड आहे ती आर्टिफिशियल मेथड होती. नंतर थिओक्रिटस, प्लेनी, जॉन रे आले, लिनस आले आणि त्यांनी नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन काढलेलं आहे. काय त्यांचे कशा बेसवर आहे? त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन असेल, सेल्स असतील, क्रोमोझोम असतील, केमिकल प्रॉपर्टी असतील, ह्या सगळ्यावर त्यांचं डिपेंड होतं. ओके. आणि शेवटी कार्ल वुझनं पण एक प्रपोज केलं ॲनिमलचं क्लासिफिकेशन, हे लक्षात ठेवा. ट्रॅडिशनल मेथडनुसार ॲनिमल क्लासिफिकेशन कसं आहे? कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा. ट्रॅडिशनली डिपेंडिंग ऑन द प्रेझेन्स ऑन absence ऑफ नोटोकॉड द ॲनिमल किंगडम हॅज डिवायडेड इंटू कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा. ओके. आता नॉन कॉर्डेट म्हणजे काय? कॅरेक्टर ऑफ नॉन कॉर्डेट काय? कॅरेक्टर काय त्यांची? बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉड. म्हणजे बॉडीला असं सपोर्ट नव्हता, कॉडचा सपोर्ट नव्हता. परत फॅरेंजियल गिल्स स्लिट आर ॲबसेंट. फॅरेंजियल म्हणजे फॅरेंजच्या तिथं गिल्स असतात त्या ॲबसेंट होत्या. ओके. परत नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इन इट इज अ वेंट्रल साईड आणि इट इज अ सॉलिड अँड पेड. आणि हार्ट प्रेझेंट होतं पण डॉर्सल साईडला होतं. ओके. हार्ट इज प्रेझेंट, जर प्रेझेंट असला हार्ट तर ती डॉर्सल साईडला होतं. ओके. नॉन कॉर्डेटा कोणते आहेत? त्याच्यामध्ये 10 फायलम आहेत नॉन कॉर्डेटाचे. प्रोटोझोआ, पोरिफेरा, सिलेंटरेटा, प्लॅटिहेल्मेंटस, ॲस्केल्मेंटस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा. हे सगळे कशामध्ये येतात? नॉन कॉर्डेटमध्ये येतात. आता कॉर्डेटमध्ये काय येतं? कॉर्डेटामध्ये काय आहे? कॅरेक्टर ऑफ कॉर्डेटा, बॉडी सपोर्टेड बाय नोटोकॉड. ह्याच्यामध्ये नोटोकॉड असते. फेरेंजियल गिल्स, सिल्स, लंग्स आर प्रेझेंट. रिस्पिरेशनसाठी तुमच्याकडे गिल्स असतात, लंग्स असतात. ओके. नर्व कॉर्ड पण प्रेझेंट असते याच्यामध्ये आणि ती हॉलो असते. आणि हार्ट प्रेझेंट असतं वेंट्रल साईडला. आता ह्युमनचं हार्ट कसं आहे? वेंट्रल आहे का डॉर्सल आहे? वेंट्रल आहे. वेंट्रल हार्ट आहे ह्युमनचं. ओके. नोटोकॉर्ड इज लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड.
of the human animal body. It keeps the nerve tissue isolated from remaining body. नर्व टिश्यूला आयसोलेट करते, साईडला करते. ओके, आता बघा किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया जे आहे त्याचं आता डू यू नो मध्ये बघा, ऑल कॉर्डेट ॲनिमल आर ग्रुप्ड टुगेदर इन सिंगल फायलम. त्याला काय नाव दिले, फायलम कॉर्डेटा. अँड दिस फायलम हॅज बीन डिवायडेड इंटू 3 सब फायलम. त्याच्यामध्ये 3 सब फायलम आहेत, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. म्हणजे पहिल्यांदा फायलम आहे ह्याचा एक सगळ्या कॉर्डेटाचा. काय नाव आहे त्याचं, कॉर्डेटा, फायलम कॉर्डेटा. आणि त्याच्यामध्ये परत 3 सब फायलम आहेत, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. आणि सब फायलम वर्टिब्रेटा परत डिवाइड झाले 6 प्रकार, 6 क्लासमध्ये. आता ते 6 क्लास कोणते ते वर्टिब्रेटामध्ये, सिलोस्टोमाटा क्लास, क्लास पिसेस, ॲम्फिबिया, रेप्टालिया, एव्स आणि मॅमलिया. आता सायक्लोस्टोमाटा पिसेस म्हणजे काय, फिशचं. ॲम्फिबिया म्हणजे जे पाण्यात आणि याच्यामध्ये पण राहतात, कशामध्ये, जमिनीवर पण. रेप्टालिया म्हणजे सरपटणारे. एव्स म्हणजे जे उडणारे प्राणी असतात ते, पक्षी असतात ते एव्स. आणि मॅमलिया म्हणजे आपण येतो त्याच्यामध्ये. आता बघा किंगडम ॲनिमलिया. ॲनिमलिया म्हणजे आपल्या ॲनिमलमध्ये किंगडममध्ये परत डिव्हिजन झालेलं आहे, सब किंगडम, नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटामध्ये. नॉन कॉर्डेटामध्ये कोण आहे, तुम्ही आताच बघितलं आपण, ते प्रोटोझोआ जे 10 आहेत, 10 जे आहेत, प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडारिया, ब्लड एलिमेंटस, अस्केलमेंटरी, हे सगळे 10 आहेत ते. आणि सब किंगडम कॉर्डेटामध्ये कोणते, आता बघितलं 3 सब फायलम आहेत त्याचे. त्याच्या वर्टिब्रेटामध्ये परत 6 आहेत, कोणते कोणते तर सिलोस्टोमाटा, पिसेस, ॲम्फिबिया, रेप्टालिया, एव्स आणि मॅमल्स. हे सगळा चार्ट त्यांनी व्यवस्थित करून दिलेला आहे तिथं. ओके, आता 5 किंगडमचं जे क्लासिफिकेशन आहे ते कोणी दिलंय, 5 किंगडमचं क्लासिफिकेशन रॉबर्ट विटकरने. ओके, 5 किंगडम क्लासिफिकेशन दिले ते. त्याच्यामध्ये किंगडम ॲनिमलिया आहे, ह्याच्यामध्ये किंगडम ॲनिमलिया पण आहे. ओके, तर दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन क्रायटेरिया ऑफ बॉडीची ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स, सिगमेंटेशन, ह्याच्यावर डिपेंड आहे. आता नवीन जे क्लासिफिकेशन आहे, क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम, त्याच्यामध्ये ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, नंतर काय बॉडी सिमेट्री असेल, बॉडी सिमेट्रिक आहे, असिमेट्रिक आहे का, रेडियल आहे का, बायलेटरल आहे, हे त्याच्यावर डिपेंड आहे. परत जर्म लेअर असेल ती डिप्लोब्लास्टिक आहे का ट्रिप्लोब्लास्टिक आहे. ओके, परत बॉडीची कॅव्हिटी इम्पॉर्टंट आहे, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे की नाही, की सिडो कॅव्हिटी आहे. ओके, तर काहीमध्ये आहे काहीमध्ये नाही आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे, सिडो कॅव्हिटी आहे की नाही. ओके, आणि परत बॉडीचं सेगमेंटेशन, बॉडीवर सेगमेंट आहेत का, काय सेगमेंटेड बॉडी आहे का, तर ते पण त्याच्यामध्ये सेगमेंटेशनमध्ये ते कन्सिडर केलं जातं क्लासिफिकेशन करताना. ओके, तर त्यामध्ये आता बघा किंगडम ॲनिमलिया आहे चार्टमध्ये. किंगडम ॲनिमलिया मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे विदाऊट सेल. आणि बॉडी ऑर्गनायझेशन कसे आहे, सेल्युलर ग्रेड. बॉडी किंगडम ॲनिमलिया, त्याचं परत किंगडम ॲनिमलियामध्ये सेल्युलर ग्रेड आणि टिश्यू ऑर्गन सिस्टम. काय त्याच्यामध्ये सेल्युलर ग्रेडमध्ये असिमेट्रिकल, म्हणजे ज्याची बॉडीची सिमेट्री असिमेट्री, सिमेट्रिकल नाहीत, म्हणजे एकदा डिवाइड केल्यानंतर म्हणजे एखाद्या पार्टमध्ये ते डिवाइड होत नाहीत असे एखाद्या पर्टिक्युलर टाईपमध्ये. त्याच्यामध्ये कोणते आहेत तर पोरिफेरा आहेत. ओके, आता बघा कोणते पोरिफेरा. आता लक्षात कसं ठेवणार तुम्ही, पोरिफेरा हे असिमेट्रिक आहे, कसं लक्षात ठेवणार, पोरी फिरवणारी पोरं ही असिमेट्रिकच असतात. ते कशामध्ये डिवाइड होत नाही, ते कशामध्ये डिवाइड होतात का, पोरी फिरवणारी पोरं असिमेट्रिक असते, त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारची सिमेट्री नसते, काय रोल नसतात, नियम नसतात, काय नसतात. तर पोरी फिरवणारी पोरं असिमेट्रिक. टिश्यू ऑर्गन सिस्टम रेडियल सिमेट्री. तर रेडियल सिमेट्री म्हणजे निडारिया आणि रेडियल. रॅड म्हणजे रड आपण काय म्हणतो, रड, पण निडर, रडणारे निडर असतात का, निडारिया नसतात. रडणारे हे निडर नसतातच. तरी पण इथं बघा, इथं पण आपल्याला ट्रिकला लक्षात ठेवायसाठी निडारिया रडतात, लक्षात ठेवा. रेडियल सिमेट्री याची. आता त्याच्यामध्ये असिलोमेट. आता सिलोम म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कॅव्हिटी आहे का नाही,
तुमच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी आहे का नाही. तर ह्याच्यामध्ये प्लॅटीहेल्मेंटस जे त्याच्यामध्ये असिलोमेट आहेत त्यांच्यामध्ये काय आहे, त्यांच्यामध्ये प्लॅटीहेल्मेंटसमध्ये कॅव्हिटी नाही. ओके, सिडोसिलेमेंट कोण आहेत? सिडो म्हणजे कॅव्हिटी आहे असं वाटतं, कॅव्हिटी आहे असं वाटतं. कोणाच वाटतं? ॲस्केहेल्मेंथसमध्ये. ॲस्केहेल्मेंथस सिडो आहे असं वाटतं पण कॅव्हिटी नसते, म्हणजे सिडो खोटी. ॲस्केहेल्मेंथस. तुमच्याकडे एखादा अशोक नावाचा प्राणी असेल, त्याला आपण आस्क्या म्हणूयात. तर आस्क्या हा सिडो आहे. सिडो खोटं सिलोम आहे त्याचं. ओके, त्यानंतर युसिलेमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, तर त्याच्यामध्ये जेवढे काही राहिलेत ते सगळे कोणते? ॲनालिडा असेल, आर्थ्रोपोडा असेल, मोलुस्का असेल, इकायनोडर्माटा असेल, हेमिकॉर्डेटा असेल, कॉर्डेटा, हे सगळे त्याच्यामध्ये काय सिलोम आहेत, म्हणजे कॅव्हिटी आहे. हे किंगडम ॲनिमल आहे, हे लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. इथून एक तरी क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. ओके, तर त्यानंतर आता प्रत्येक डिटेलमध्ये बघूत आपण. फायलम, पोरी फिरवणारा फायलम. आता बघा, दिस ॲनिमल्स आर विथ द सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन. सिम्पलच असते ते. स्पॉन्जेस, दे बिअर न्यूमरस पोर्स, याच्या अंगावर पोर्स असतात. दीज पोर्स आर कॉल्ड ऑस्टिया किंवा ऑस्काला. दीज आर ॲक्वेटिक ॲनिमल. ॲक्वेटिक असते ते, पाण्यामध्ये राहतात. पोरी फिरवणारी पोरं सारखं पाण्यामध्ये वॉटर पार्कमध्ये फिरायला जाणार. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिक बॉडी. असिमेट्रिक मग कशात बघितलं आपण, ह्यांच्या अंगाला काही शेपच नाही. असिमेट्रिक बॉडी, कसंही तुटतात, कसंही होतात. जे पोरी फिरवणारे पोर असतात ते पोरीफेरा असिमेट्रिक बॉडी. कसं लक्षात ठेवणार? पोरी फिरवणारी शेपच नाही. तर दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप ऑफ सेल, कॉलर सेल्स असतात त्याच्यामध्ये, कॉलार सेल्स असतात त्याच्यामध्ये. ओके, ह्यांची स्पॉन्जी बॉडी असते, स्पॉन्जी. ह्याला काय म्हटलं जातं माहिती आहे का? सिडेंटरी ॲनिमल्स म्हटलं जातं. कारण का? हे लोकोमोशनच करत नाहीत, हलतच नाहीत एका जागेवरनं. पोरी फेरा, अरे पोरी फिरवणारी पोरं एका जागेवरनं हलतच नाहीत ना, त्यांची प्रगती होते का आयुष्यात? सेडेंटरी ॲनिमल असतात ते. ओके, देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पिक्युल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. दिस ॲनिमल फीड ऑन द स्मॉल ऑर्गॅनिझम. हे बारक्या प्राण्यांवर खात असतात. बघितलं, म्हणजे आता हे स्वतः तर कमवायची अक्कल नाही. मग एखाद्यानं काय करायचं? एखाद्यानं बारक्या प्राणी खात असेल, कमवत असेल, तर त्याचं हिसकावून खायचं, कामं करायचं. काय करायचं त्याच्यात? मग ते काय स्मॉल ॲनिमल्सवर खात असतात ते. दीज ॲनिमल रिप्रोड्यूस बडिंग, असेक्शुअल मेथड आणि सेक्शुअल मेथड. आणि त्यांची रिजनरेशनची गुड कॅपॅसिटी असते. म्हणजे एखाद्यानं शिव्या जरी दिल्या काय, तरी पण ते डबल तीच कामं करत बसतात. माहिती आहे ना, पोरी फिरवणारे पोरं शिव्या जरी द्या त्यांना, दुसऱ्या दिवशी उठून तीच कामं करत बसतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत? सिऑन आहे, इस्पॉन्जी आहे आणि स्पॉन्ज आहे, सिऑन आहे, युप्लेक्टेल आहे आणि हेल्मोनेम आहे. ओके, स्पॉन्जेस आहेत त्याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल इम्पॉर्टंट. एक्झाम्पल हे विचारणारच आहेत ते. सिऑन, स्पॉन्जिया आणि युप्लेक्टेला. ओके, आता फायलम सिलोंटेरेटा. सिलोंटेरेटा म्हणजे काय? निडारिया. ह्यांचं कसं असते? सिलेंड्रिकल बॉडी असते. आता ह्याच्यामध्ये बघा, डायग्राममध्ये बघा, सिलेंड्रिकल बॉडी असते यांची. त्यांना पॉलिप म्हटलं जातं. इट इज अ अम्ब्रेला लाईक कॉल्ड एज मेडुसा. मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर मरीन. हे मोस्ट ऑफ द ॲनिमल आहेत ना, हे मरीन असतात. ओनली फ्यू फ्रेश वॉटर, म्हणजे मरीन असतात जास्त, काही फक्त हे असतात, फ्यू फक्त ते फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स आर रेडियल. बघा, रेडियल सिमेट्री यायची, रेडियल सिमेट्री आणि डिप्लोब्लास्टिक आहे. निडोब्लास्ट बेअरिंग टेंटेकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथच्या जवळ टेंटेकल्स असतात. ते उदाहरणामध्ये बघा, हायड्राच्या तिथं टेंटेकल्स आहेत त्यांच्या. टेंटेकल्स आर युजफुल फॉर कॅप्चरिंग प्रे. म्हणजे काय, एखादा जर प्राणीचं किंवा त्याचा प्रे जर चालला तिथून, तर ते कॅप्चर करण्यासाठी त्या टेंटेकलचा वापर होतोय. ओके, आता हे जी उदाहरणं खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. याच्यातून एखादा तरी प्रश्न येणारच आहे. उदाहरणं काय आहे त्याची बघा. हायड्रा, ॲडॅम्सिया म्हणजे सी ॲनिमोन, आणि परत काय जेलीफिश, कोरल आणि फॅसालिया. हायड्रा, ॲडॅम्सिया म्हणजे सी ॲनिमोन. ओके, हायड्रा, ॲडॅम्सिया, फायसेलिया, ऑरिलिया म्हणजे जेलीफिश आणि कोरल.
कोरल 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 रीफ माहिती आहेत ना तुम्हाला? कोरल कोरल कशामध्ये येतात तर निडारियामध्ये येते, सिलेंटरेटामध्ये येते. परत ॲडॅम्सिया, हायड्रा, सियान्युमन, म्हणजे ॲडॅम्सियाला सियान्युमन म्हणतात, आणि पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, फायसेलिया आणि ऑरेलिया. हे काय आता लक्षात कसं ठेवायचं, काय तर ट्रिक बनवावं लागणार आपल्याला. काय हे नीड आहेत, निडारिया किंवा सिलोम आहेत, सिलोंटोरेट आहेत. तर निडारिया कसे आहेत, निडारिया तर काय आहेत ते हैदर लक्षात ठेवा आपण. हैदरचं हनीमूनला गेला तो आदाम. हैदर आणि आदाम हनीमूनला गेले, म्हणजे तोच आदामलाच हनीमून म्हणतात. आणि हैदर आणि आदाम गेले हनीमूनला. ते कुठे गेले? पोर्तुगीजला गेले. पोर्तुगीज म्हणजे कोण? फायसेलिया. आणि और काय केलं मग तिथे गेल्यावर? त्यांनी पाहिलं काय? कोरल आणि जेलीफिश पाहिलं तिथे. जेलीफिश आणि कोरल पाहिजे. कोण? हैदर आणि आदाम दोघंजण गेले हनीमूनला. कुठे? हनीमून म्हणजे काय? फायसालिया. तर कुठे गेले? आणि काय तिथे गेल्यावर काय केलं त्यांनी? कोरल आणि जेलीफिश खाल्ली आणि कोरलला पाहिलं. हे काय? निडारिया. नीड काय आहे? लग्न झाले ना यांचं. लग्न ही काय तुमची नीडच आहे. लग्न ही नीडच आहे, निडारिया. येस, हे उदाहरण असे लक्षात ठेवा सिलेंटरेटाचे. काय उदाहरण आहे ते? हैदर, आदाम, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणजे फायसेलिया, आणि जेलीफिश आणि कोरल. ओके. त्यानंतर बाथ स्पॉन्ज काय असते? बाथ स्पॉन्ज, डू यू नो बाथ स्पॉन्ज? दिस इज द ब्लॅक कलर्ड समवॉट राऊंड शेप्ड ॲनिमल. बॉडी इज मेनली मेड ऑफ फायबरनं बॉडी बनलेली असते यांची. काय? गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. आणि इट वॉज यूज्ड फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड एज. जुन्या काळात याला ना आंघोळीला यूज करायचे. बिसाइड इट वॉज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिलोज आणि कुशन आणि पिलोजला बनवण्यासाठी वापरलं जात होतं. ओके. आता प्लॅटीहेल्मिंथस फायलम. ह्यांची बॉडी कशी असते बघा. ॲनिमल इज स्लेंडर, फ्लॅट लिप ऑर स्ट्रिप. फ्लॅट असते त्याच्यात, म्हणजे म्हणून तर त्याला प्लॅटी म्हणते ना. प्लेट कशी असते आपली? फ्लॅट असते. मग ते फ्लॅट असतात त्याच्यामध्ये, त्याला म्हणून तर फ्लॅट वॉर्म पण म्हटलं जातं. फ्लॅट वॉर्म्स. ओके. ह्याच्यातले मोस्ट ऑफ दीज आर इंडोपॅरासाइट्स. हे इंडोपॅरासाइट असतात, फ्री लिव्हिंग असतात इंडोपॅरासाइट. बॉडी इज असिलोमेट, म्हणजे याच्यामध्ये सिलोम नसते. बायलॅट्रिकल सिमेट्रिकल असते, म्हणजे तुम्ही जर डिवाइड केलं असं तर ते बायलॅट्रिकल. तुमचं बॉडी कशी डिवाइड होते? 2 सेम पार्टमध्ये डिवाइड होते ना. सिमेट्रिकल असते ते. तर ती सिमेट्री बायलॅट्रिकल सिमेट्रिकल असतात. कोणते? प्लॅटीहेल्मिंथस. दीज आर द ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे डबल ट्रिपल सेल, असे ट्रिप्लोप्लास्टिक सेल असतात त्याचे. इंडोडम, एक्टोडम आणि मेसोडम, म्हणजे असे 3 लेअर असतात. 1, 2, 3 असे 3 लेअर असतात. 3 लेअर असतात अंगाचे. दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइट. मेल अँड फिमेल रिप्रोडक्शन सिस्टम आर प्रेझेंट इन सेम बॉडी. बघा, हर्मॅफ्रोडाइट म्हणजे काय? महिला आणि पुरुष यांच्यातले हे एकाच ठिकाणी असतात. एकाच म्हणजे एका महिला आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट एकाच बॉडीवर असतात. ओके. तर त्याला काय म्हणतात? आता ह्याची उदाहरणं काय? प्लॅटीहेल्मिंथसची प्लानारिया, रिव्हर फ्ल्यूक, टेपवॉर्म. प्लानारिया आणि टेपवॉर्म आणि लिव्हर फ्ल्यूक. ओके. प्लानारिया, टेपवॉर्म, लिव्हर फ्ल्यूक काय आहेत? प्लॅटीहेल्मिंथस. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ॲस्कॅल्मेंथस. अशोक नावाचा प्राणी लक्षात ठेवा. तुमचे एखादा व्यक्ती कोण असेल, मित्र अशोक वगैरे. ॲस्कॅल्मेंथस. आता त्याचे फीचर आहेत हे असं म्हणून लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ॲस्कॅल्मेंथस आहे अशोक. आता बघा, त्या अशोकला आठवा तुम्ही. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लॉंग थ्रेड लाईक सिलेंड्रिकल सारखी बॉडी आहे त्या माणसाची. कोणाची? अशोकची. राऊंड वॉर्म म्हणून तर त्याला राऊंड वॉर्म, गोल आहे. अशोक खूप जाड आहे, राऊंड आहे, गोल आहे. दीज ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर इंडोपॅरासाइट. ते फ्री लिव्हिंग असतात. ते कसे असतात? फ्री लिव्हिंग असतात, फिरत असतात.
ॲक्वॅटिक किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे कधी कधी ते पाण्यात पण असतात, कधी कधी अशोक कधी कधी जमिनीवर पण असतो, कधी कधी पाण्यात पण असतो. बॉडी ऑफ दिस ॲनिमल आर ट्रिप्लोब्लास्टिक सिडोसिलोमेट म्हणजे हे खोटे सिलोमेट आहे, ते खोटे सिलोमेट. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 लेअर आहे. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स आर नॉन सेगमेंटेड कवर्ड बाय टफ क्युटिकल म्हणजे ह्यांची ना बॉडी नॉन सेगमेंटेड असते, सेगमेंट नसते त्याला. आणि त्याच्यात अशोकच्या बॉडीला एवढं क्युटिकल स्ट्रॉंग आहे, कवर आहे, त्याला टफ क्युटिकल आहे. हे युनिसेक्शुअल असतात. अशोक हा युनिसेक्शुअलच आहे ना, युनिसेक्शुअल आहे अशोक. आता हे जे उदाहरणं बघा, ॲस्कॅरिस, अशोकलाच आपण काय म्हणतो, आस्क्या रागाला गेल्या म्हणत नाही का आपण, अशोकला आस्क्या हेरमेंथिस. परत फिलारियल वॉर्म, आस्क्या काय करतो, अशोक काय करतो, फील करतो. आणि काय परत म्हणतो फील केल्यानंतर, लाव क्या लाव, पाणी लावो आस्क्या म्हणतो, पाणी लावो आस्क्या म्हणतो. आयवम माहिती, आयवम, ॲस्कॅरिस, फिलारियासिस आणि लावो. ओके, हे ॲस्कॅरिमेंथिस आहे. फिलारिया, ॲस्कॅरिस आणि लावो. कळलं तुम्हाला अशोकची बॉडी. अशोक गोल आहे, राऊंड वर्म आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, सिडोसिलोमेट आहे, फ्री लिव्हिंग आहे भाऊ. ओके, टफ क्युटिकल आहे, युनिसेक्शुअलच असणार आहे. आणि लक्षात कसं ठेवणार, एक्झाम्पल ॲस्कॅरिस, त्याला अशोकला रागाला गेल्यावर आपण काय म्हणतो, आस्क्या म्हणतो. आणि फील करतो अशोक म्हणतो, आणि फील केल्यानंतर म्हणतो लाव मुझे लाव. ओके, त्यानंतर ॲनेलिडा काय आहेत. ॲनेलिडा म्हणलं की तुम्ही अर्थवोमला आठवायचं आहे. अर्थवोम म्हणजे काय, गांडूळ. ॲनेलिडा बॉडी, आता गांडूळची बॉडी आठवा, लॉंग असते, सिलेंड्रिकल असते आणि मेरिकल सेगमेंटेड असते ना. तुम्ही बघितले का कधी गांडूळला सेगमेंट असतात अंगावर. मोस्ट ऑफ ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट म्हणजे काही फ्री लिव्हिंग असतात पण काही एक्टोपॅरासाइट असतात. ओके, ॲनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्री असते आणि सिलोम असते. बघा इथं सिलोमेट आहे ते ॲनेलिडा. दे हॅव पॅरापोडिया सकर लोकोमोशन. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. याची बॉडी स्पेशल क्युटिकलनं कव्हर झालेली असते. अँड दीज ॲनिमल्स आर आयदर हर्मॅफ्रोडाईट और युनिसेक्शुअल. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे काय, दोन्हीचे सेक्स एकत्रच असते ते. आणि युनिसेक्शुअल म्हणजे काय, सेपरेट सेक्स असते प्रत्येकाचं. तर ॲनेलिडाचे हे उदाहरण आहे ते. आता आठवा, अर्थवम तुमचं गांडूळ, त्याला स्पेशल कडनं कवरिंग आहे. परत युनिसेक्शुअल पण असू शकते, हर्मॅफ्रोडाईट पण असू शकते. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, 3 प्रकारचे त्याच्या अंगाला लेअर आहे ते. आणि बायलॅटरल सिमेट्री आहे, त्याच्या अंगात सिलोम आहे, सिलोम म्हणजे कॅव्हिटी आहे. ओके, आणि फ्री लिव्हिंग असतात, ते एक्टोपॅरासाइट असतात. आणि त्याचे उदाहरणं काय आहेत ॲनेलिडाची, अर्थवम, लीच असेल, नेरिस असेल. नेरी, लीच, अर्थला नेली असं लक्षात ठेवा. अर्थला नेली, कुठे नेली, अर्थवम, लीच, नेरिस. ही त्याची उदाहरणं आहेत. अर्थला नेली, पृथ्वीला नेली असं लक्षात ठेवा. अर्थला नेली, अर्थवम, लीच आणि नेरिस. कुठे नेली, ॲनेलिडा. ओके, आता अर्थ्रोपोडा म्हणजे कोण, जे की त्यांना जॉईंट लेग असतात. ते जॉईंट लेग असतात म्हणजे जॉईंटेड लेग असतात. तुम्ही जे घरामध्ये झुरळ वगैरे बघता ते अर्थ्रोपोडामध्ये जातं. आणि प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल फ्रॉम दिस फायलम. हेन्स दिस इज लार्जेस्ट फायलम. हा सगळ्यात मोठा फायलम आहे आर्थ्रोपोडा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फायलम. ओके, आणि विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल इन ॲनिमल किंगडम. ॲनिमल आर फाउंड इन ऑल टाईप ऑफ हॅबिटॅट. प्रत्येक हॅबिटॅटमध्ये आढळतात तुम्हाला. माउंटेनमध्ये जावा, ओशनमध्ये जावा, कुठेही जावा तुम्ही, आर्थ्रोपोडा तुम्हाला सापडणार. बॉडी ऑफ दिस ॲनिमल आर ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट म्हणजे याला सिलोम असते आणि बायलॅटरल सिमेट्रिकल असते ते. क्युटेनियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल असतात. क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पिओन, मिलिपेड्स, सेंटिपेड, कॉकरोच, बटरफ्लाय म्हणजे तुमच्या घराच्या आसपास तुम्हाला जेवढे काही प्राणी दिसत आहेत ते जे जॉईंट लेग आहेत ते सगळे त्याच्यामध्ये जाणार. आता मोलुस्का म्हणजे मऊ, सॉफ्ट, स्लिमी मोलुस्का. सेकंड लार्जेस्ट फायलम आहे हा. सेकंड लार्जेस्ट फायलम कोणता आहे, मोलुस्का. आणि दिस ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक किंवा टेरेस्ट्रियल असतात. गोगल काय आठवा तुम्ही याच्यात,
गोगलगाय. मोलुस्का म्हणलं की गोगलगाय आठवायचे. बॉडी ऑफ दिस एलिमेंट ट्रिप्लोप्लास्टिक असते यूस एलिमेंट आणि नॉन सेगमेंटेड किंवा सॉफ्ट बॉडी असते. सेगमेंट नसते बरं का. तुम्ही बघितले का त्या गोगलगायच्या अंगावर काय सेगमेंट असतात का? किती मऊ असते ती, त्याच्या अंगावर सेगमेंट नसतात सेगमेंट. बायलॅटरल सिमेट्री आहे. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन, हेड, फूट आणि विसरल मास. हेड, फूट आणि विसरल मास. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. बायवॉल, स्नेल, ऑक्टोपस हे एक्झाम्पल आहे त्याचे. बायवॉल, स्नेल आणि ऑक्टोपस. ऑक्टोपस काय आहे? मोलुस्का. ऑक्टोपस असतं ना तुमचं, मोलुस्का आहे. त्यानंतर इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा हे मोस्टली ह्याच्यामध्ये आढळतात, मरीन ॲनिमल असतात हे. आणि ह्यांच्या अंगावर स्पाईन असते, असे काट्यासारखं असतं ह्यांच्या अंगावर. दीज आर ओनली ओशन, म्हणजे बघा फक्त समुद्रामध्ये आढळतात. देअर बॉडी इज ट्रिप्लोप्लास्टिक, ह्याच्यामध्ये सिलोम असते आणि रेडियल सिमेट्री असते याची. ओके. लार्वी स्टेजला बायलेटरल सिमेट्री असते इकायनोडर्माटाला. दे परफॉर्म लोकोमोशन, म्हणजे हालचाल करतात ते. ट्यूब फीट आर ऑल्सो युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे. सम ॲनिमल्स आर सेडेंटरी, काही ॲनिमल हे हालतच नाही जागेवरनं, सेडेंटरी असतात. दे हॅव स्केलेटल मेडअप ऑफ कॅल्सेरियस स्पाईन आणि ऑसेकल्स. दीज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन, म्हणजे एकदा तुटलं त्यांचं पाय वगैरे तर ते डबल पाय तयार करतात. आणि हे मोस्टली युनिसेक्शुअल असतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं आहे, सी अर्चिन. आता ट्रिक बघा ह्याची इकायनोडर्माटाची. आर्ची, तुम्हाला आर्ची माहिती असेल, पर्शिया आर्ची, त्यातली सी अर्ची ही समुद्रामध्ये उभा राहिली आहे ती. आणि तिच्या हातात, एका हातात काय माहिती आहे का, स्टार फिश आहे. दुसऱ्या हातात काय, काकडी आहे. काकडी म्हणजे सी कुकुंबर, काकडी कुकुंबर. ओके. आणि तिला एक असा ब्रिटल स्टार जाताना दिसला तिला, पाण्यात उभा राहिली. काय आहे ट्रिक? आर्ची पाण्यात उभा राहिली, म्हणजे हे ओशनमध्ये सापडतात फक्त. सी अर्चिन. परत ब्रिटल स्टार दिसला जाताना. आणि स्टारफिश, ती एका हातात स्टार आहे आणि दुसऱ्या हातात काकडी. आणि ब्रिटल स्टार एक उदाहरण आहे त्याचं. ओके, हे लक्षात आलं. इकायनोडर्माटा. हेमिकॉर्डेटामध्ये काय आहे की जे डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, ह्याची बॉडी ना डिवायडेड इंटू 3 पार्ट. प्रोबोस्किस, कोलार आणि ट्रंक. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द प्रोबोस्किस रिजन ओनली, हेन्स कॉल्ड एज हेमिकॉर्डेटा. म्हणजे हे जे कॉर्डेटा, ह्याची जी हे जे आहे नोटोकॉर्ड जे, ती काही थोड्या भागापुरती अवेलेबल आहे, त्याच्यामुळं ती हेमिकॉर्डेटा म्हटलं जातं त्याला. आणि दीज मरीन ॲनिमल्स लिव्ह इन द सँड. बोरो करतात, म्हणजे ते सँड असे माती असते त्याला होल पाडणार आणि त्याच्यामध्ये किंवा छिद्र करून तिथे जाऊन राहणार मातीमध्ये. दे हॅव 1 to many pharyngeal गिल्स. दे आर युनिसेक्शुअल असते. सम मे बी हर्मॅफ्रोडाइट. ह्याची उदाहरणं काय आहे ती? बेलॅनो, सॅको. आता लक्षात ठेवा, हे मी तुम्हाला सांगत आहे की बाळांनो, बेलॅनो तुम्ही सॅक घेऊन या. क्लोसम जे काय असेल ते सॅक घेऊन या. हे मी सांगत आहे की बाळांनो सॅक घेऊन या. हे मी सांगत आहे की बाळांनो सॅक घेऊन या. हे त्याची ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. असं आपल्याला लक्षात ठेवा, हे मी बाळांनो सांगत आहे की सॅक घेऊन या. आता फायलम कॉर्डेटा म्हणजे काय? ह्याच्यामध्ये नोटोकॉर्ड असते, म्हणजे त्याला मागे सपोर्टला कॉर्ड असते. ओके. त्याच्यामध्ये सब फायलम आहे, ते आपण बघितले मगाशी, जे 3 आहेत ते सब फायलम. युरोकॉर्डेटा, परत सब फायलम वर्टिब्रेटा आणि वर्टिब्रेटा, युरोकॉर्डेटा आणि सेफेलोकॉर्डेटा, असे 3 आहेत त्याचे. ओके. तर पहिला युरोकॉर्डेटा, ह्याच्यामध्ये बघा नोटोकॉर्ड असते, फॅरेंजियल गिल्स असते, ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड असते आणि वेंट्रल हर्ट असतं, ते वेंट्रल साईडला असते बॉडीच्या. दीज आर द आता बघा सब फायलममध्ये युरोकॉर्डेटा, एवढं काही गरजेचं नाही बरं का मित्रांनो. ह्याचे फक्त युरोकॉर्डेटाचे ना तुम्ही हे बघायचं आहे, एक्झाम्पल बघा. युरो, हर्डामाइन, डोलोलम आणि ओकोप्लिओरा. परत सब फायलम म्हणजे सेफेलोकॉर्डेटामध्ये ॲम्फिओक्सस, हे लक्षात ठेवा. सेफ ॲम्फी असं लक्षात ठेवा, सेफ ॲम्फी. परत सब फायलम वर्टिब्रेटामध्ये काय असते? नोटोकॉर्ड असते.
नोटोकॉडच्या जागेवर काय असते, वर्टिब्रल कॉलम असते. हेड इज वेल डेव्हलप्ड असते. ब्रेन प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम, म्हणजे बघा आपलंच आठवा ना. इंडोस्केलेटन इज आयदर बाय कार्टिलेजस ऑर बोनी. आणि सम कॉर्डेटा आर जॉलेस असतात काय. त्याच्यामध्ये सबफायलममध्ये 6 प्रकार आहेत. सायलोस्टोमाटा पीसेस म्हणजे फिश वगैरे, परत ॲम्फिबिया म्हणजे जे पाण्यात आणि ह्याच्यात राहणारे, आणि रेप्टालिया सरपटणारे, आणि यूज म्हणजे बर्ड वगैरे असतात ते, आणि मॅमेलिया म्हणजे आपण. ओके, तर आता सायक्लोस्टोमाटा बघा. सायक्लोस्टोमाटा म्हणजे काय, ह्याच्यामध्ये उदाहरणं कोणते आहेत, मॅक्सिन आणि पेट्रोमॉस. ह्याचे म्हणजे काय होतं की त्यांची स्किन ही सॉफ्ट असते विदाउट एनी स्केल. दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ, म्हणजे ह्याला जॉस नसतं माउथला, म्हणजे तोंडाला आपल्याला कसं जबडा आहे तसं त्यांचं व्यवस्थित जॉलेस माउथ असते. पेअर्ड ॲपेंडेज आर अबसेंट. इंडोस्केलेटन आणि कार्टिलेजिनस इंडोस्केलेटन. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर पॅरासाईट असतात, एक्टोपॅरासाईट. आता बघा फिशचा क्लास. फिशमध्ये कसं असते, फिशमध्ये बॉडी ही स्पिंडल शेप असते, म्हणजे म्हणून मिनिमम वॉटर रेजिस्टन्स असावं, मग त्यांची स्पिंडल शेप बॉडी असते. ओके, आणि त्यांचे पेअर्ड किंवा अनपेअर्ड फिन्स असतात. ओके, त्यांचे स्विमिंगसाठी हेल्प होते. मग ह्यांचं रिस्पिरेशन कशानं होतं, गिल्सनं होतं. एक्झोस्केलेटन आणि इंडोस्केलेटन असतं त्यांचं काय. तर रोहो असेल, तुमचं पॉम्प्रेट तुम्ही जे खाता ते रोहो, सी हॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, हे जे मासे असतात ते मासे सगळे प्रकार त्याच्यामध्ये जाणार. ॲम्फिबिया म्हणजे काय, बेडूक आठवा. बेडकाचं कसं असतं, बेडूक पाण्यात पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो. ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वेटिक ड्युरिंग लार्वल लाईफ, म्हणजे लार्वाच्या टायमिंगला ते पाण्यामध्ये राहणार, आणि ओनली ॲक्वेटिक रिस्पिरेशन वेअर दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल एज लँड ड्युरिंग द अडल्ट लाईफ, म्हणजे अडल्ट लाईफच्या वेळेस ते बाहेर येतात. अडल्टच्या वेळेस ते काय करतात, जमिनीवर पण मारतात. म्हणजे बेडूक बघा, बेडूक पाण्यात पण बघितलं असेल तुम्ही लहानपणी, ते लहानपणी पाण्यातच पोहत असते, आणि मोठं झालं की मग ते जमिनीवर यायला चालू करते. दे हॅव 2 पेअर ऑफ ॲपेंडेजेस, डिजिट्स आर विदाउट क्लॉज. एक्झोस्केलेटन नसते त्याला, स्किन इज विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह, युजली केप्ट मॉइस्ट फॉर रिस्पिरेशन. त्यांची आता तुम्ही बेडूक जर कधी हात लागला असेल वगैरे, पाय लागला असेल, तर त्यावेळेस लक्षात येतं तुमचं की त्या बेडकाचं अंग आहे ते ओलं चिकट वगैरे असते बघ. ते कशासाठी असते, ते रिस्पिरेशनसाठी त्यांचं सिस्टम डेव्हलप झालेलं आहे. एक्सटर्नल एअर इज अबसेंट बट टॅम्पॅनम इज प्रेझेंट. एक्सटर्नल एअर त्यांचं अबसेंट आहे. नेक त्यांना नसते. आता बेडकाला बघा, मान असते का, मानच नसते त्या बेडकाला. आयज आर प्रोमिनंट विथ द आयलिड्स, त्याचे डोळे बघा बेडकाचे कसे प्रोमिनंट असतात, जाड असतात. फ्रॉग, टोड, सॅलेमेंडर हे एक्झाम्पल आहेत ॲम्फिबियाचे. आता रेप्टालियामध्ये तुमचं जे आहे ते रेप्टालियामध्ये काय असणार आहेत, रेप्टालिया म्हणजे सरपटणारे प्राणी. हे सरपटणारे प्राणी हे पहिले टेरेस्ट्रियल ट्रू प्राणी आहेत. दीज आर कोल्ड ब्लड आहे, कोल्ड ब्लड आहे यांचं, आणि दे क्रीप ऑन लँड, कॅनॉट बी लिफ्टेड. स्किन इज ड्राय, ह्यांची स्किन ड्राय असते. तुम्ही पाल आठवा, रेप्टालिया म्हणले की पाल आठवा, सरपटणारे प्राणी, किंवा साप आठवा. देअर स्किन आणि ड्राय, त्यांची स्किन ड्राय असते बघा. कधी बघितले का पालीचे अंग किती ड्राय असते. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड आणि ट्रंक, त्यांना मान असते. एक्सटर्नल इयर इज अबसेंट, त्यांना कान नसते ते एक्सटर्नल बाहेरचे. डिजीज आर प्रोव्हाइडेड विथ द क्लॉज. त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे काय, टॉर्टॉइज, लिझार्ड, स्नेक. आता बघा हे तुमचे शेवटचे कोण आहेत, एव्ज आणि मॅमेलिया. एव्जमध्ये काय, बर्ड आहेत. हे वॉर्म ब्लडेड असते, यांचं गरम रक्त असते. ओके, देअर बॉडी स्पिंडल शेप, म्हणजे स्पिंडल शेप असते कारण की का, त्यांना हवेत ओढायचं असतं ना, कमीत कमी हवेचा रेजिस्टन्स लागला पाहिजे. आणि त्यांचे 4 लिम्स जे असतात त्याचं पंखात रूपांतर झालेलं असतात. हे 4 लिम्स असतात, म्हणजे आपल्याला हात आहेत तसे ह्यांना पंख आहेत. एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फिदर्स. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड आणि ट्रंक. नेक असते त्यांना, मान असते त्यांना, हेड आणि ट्रंकच्या मध्ये मान. जॉज आर मॉडिफाईड इन टू बीक, म्हणजे ह्यांचं जे जॉ असते त्याचं चोचेत रूपांतर झालेलं असते बीकमध्ये. आता उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत पक्ष्यांची. मॅमलिया, मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात. ॲनिमल्स आर वॉर्म ब्लड असते यांचं. यांची हेड, नेक, ट्रंक, टेलमध्ये बॉडी डिवाईड झालेली असते. म्हणजे जेवढे आपल्याला जेवढ्या काही गोष्टी लागू होतात त्या सगळ्या इथं आहेत म्हणायच्या. आणि आफ्टर दॅट वी आर डन विथ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस बुक. कोणता, तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. ओके.